1 लाख पगार येतोय, बरोबर. अशा व्यक्तीने किती लाखांचं घर घ्यावं? ॲज अ कस्टमर मी असा विचार करतो की घर बांधताना तर सेम मटेरियल लागतं, तर प्राईसचा फरक का पडतो? कारण मग इकडे IT राहतं म्हणून तुम्ही मग जास्त प्राईस घेता का आमच्याकडून? जमिनीच्या किमतीमुळे जो काय कॉस्ट मध्ये फरक आहे हां, तो पडतो. मराठी मुलं आजकाल बिल्डर लाईनमध्ये का नाही आहे? ॲज अ प्रॉपर एज्युकेशन घेऊन किंवा हे का नाही आले आपले मराठी लोक बिल्डर लाईनमध्ये? संगतीचाच फरक पडतो माझं तर म्हणणं आहे. हे सगळ्यात काय महत्वाची गोष्ट असेल तर संगत. तो प्लॉट विकून फॉर्च्युनर घेण्यापेक्षा मी म्हणाल की प्लॉट डेव्हलप करून फरारी घेऊ ना. काय वाटतं सर, मुंबईचं मार्केट हे म्हणजे फ्युचर पुणे बनणार आहे का आता? म्हणजे मी म्हणाल की मुंबई किंवा पुणे सिटीपेक्षा चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर पिंपरी चिंचवडचं आहे. म्हणजे पुण्याची सुरुवात एंट्री रावेतपासून होते, तर ते स्वागताला उभं आहे रावेत तुमच्या. ज्यांचं जर बजेट समजा 80 लाख टू 1 CR पर्यंत आहे, हां. तर ते पुण्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. असे एरियाज कोणते? सर, रेंटल इल्ड नावाचा एक प्रकार आहे तो. तर मला असं वाटतं तुम्ही आपल्या प्रेक्षकांना तो समजवा की रेंटल इल्ड काय असतं. घर घेताना मला सर 2 बाल्कनी पण पाहिजे, मला व्ह्यू पण मोकळा पाहिजे आणि मला कार्पेट एरिया पण मोठा पाहिजे. मला बिल्डर लोक सगळे एक साथ का नाही देत? सर, आजकाल तुम्ही बिल्डर लोकांनी 1 BHK बनवायचं का बंद केलंय? सांगू का, आता पिंपरी सौदागर सारखा आपल्या इथला एरिया आहे. हो सर. जिथं आता 2 BHK पण नामशेष व्हायला लागलाय. काय वाटतं सर, जर फ्युचरचा विचार केला तर पुण्यामध्ये मॅक्झिमम प्राइस किती जाऊ शकते फ्लॅटची, आणि काय रूल आहे ॲक्च्युली पार्किंग द्यायचा? पोझिशन डेटबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला चॅनल पार्टनरची गरज वाटते का जेव्हा फ्लॅट सेलिंगच्या याच्यामध्ये? तुम्हाला काय वाटतं सध्याचं मार्केट कसं आहे? नाही, सध्याचं मार्केट मी म्हणेल ना की घर घेण्यासाठी एकदम परफेक्ट मार्केट आहे. हॅलो गाईज अँड वेलकम टू रिअल इस्टेट विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे सागर गावडे सर. सर नमस्ते. नमस्कार. मित्रांनो, सरांना तुम्ही ऑलरेडी सोशल मीडियावर बघितलं असेल. सर भरपूर टॉपिक्सवर व्हिडिओ बनवत असतात आणि लोकांना एक चांगल्या पद्धतीचं नॉलेज देत असतात. बट आज आपण सरांसोबत डिस्कशन करणारे रिअल इस्टेट या विषयावर, की पुण्याचं रिअल इस्टेट मार्केट कसं आहे. जर तुमच्यापैकी कुणाला पुण्यामध्ये घर घ्यायचं असेल तर तुम्ही कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, या सगळ्या गोष्टींवर आपण सरांसोबत चर्चा करणार आहे. आणि याचं कारण म्हणजे की आपण सरांनाच का निवडलं, सरांनाच आपण का इन्व्हाइट केलं, याचं कारण असं आहे की सर स्वतः एक मोठे बिल्डर आहे पुण्यामध्ये. वेस्ट पुणेमध्ये सरांचे भरपूर प्रोजेक्ट सुरू आहे सध्या. तर या सगळ्या गोष्टींवर आपण सरांसोबत आज चर्चा करू. सर, तुमचं परत एकदा स्वागत आहे. नमस्कार. थँक्यू. सर, काय वाटतं जेव्हा आपण बघतो की पुण्याचं रिअल इस्टेट मार्केट 2020 ते 22 म्हणजे जेव्हा कोरोनाचा पिरियड होता त्याच्यानंतर खूप जास्त बूम होता सर. बरोबर. खूप बुकिंग झाल्या. सध्याची सिच्युएशन जर बघितली, तुमचाही प्रोजेक्ट चालू आहे सर सध्या, खूप मोठा प्रोजेक्ट चालू आहे आपला रावेतला. तर तुम्हाला काय वाटतं सध्याचं मार्केट कसं आहे? नाही, सध्याचं मार्केट मी म्हणेल ना की घर घेण्यासाठी एकदम परफेक्ट मार्केट आहे. ओके. कारण जर ओव्हरऑल आपण पुण्याचा वेस्ट पुण्याचा ओव्हरऑल जर विचार केला हां. तर म्हणजे IT जे काय येणारे नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज आहेत, पुरंदरला येणारं विमानतळ आहे, त्याच्याच बरोबर जे ऑटो हब जे आपल्या इथं आहे, ते नवीन नवीन ऑटोच्या कंपन्या आपल्या इथं पुण्यामध्ये येत आहेत. बरोबर. त्याच्याच बरोबर आता टेस्ला वगैरे सारख्या कंपन्या पण महाराष्ट्रात किंवा भारतात जागा शोधत आहेत. शिवाय आता काय म्हणत आपण रिंग रोडचं एक मोठा इम्पॅक्ट भविष्यात दिसणार आहे. बरोबर. आपलं मेट्रो चालू झालेली आहे. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं डेव्हलप होत आहे. आणि ह्याच्याच बरोबर एक दुसरं काय चांगला विषय माहिती का, की शिक्षण. म्हणजे शिक्षणाच्या अनेक कॉलेजेस कॅम्पस आपल्या इथं पुण्यात ऑलरेडी आहेत आणि अजून खूप कॅम्पसेस येत आहेत. मी आता ज्यावेळी बघतोय ना की जे दिल्ली किंवा साऊथ इंडियामध्ये वगैरे जे आज मोठमोठे नावाजलेले शाळांचे ब्रँड आहेत असं आपण ज्याला म्हणू, की ते आज पुण्यासाठी येण्यासाठी ऍक्च्युली उत्सुक आहेत. बरोबर. म्हणजे शेवटी ही कशाची निशाणी आहे, त्यांना कळतंय की इथलं मार्केट वाढणार आहे, ग्रो होणार आहे. त्याच्यामुळे माझं एक स्पष्ट म्हणणं आहे की बाबा घर घेण्यासाठी आहे ना पुणे हे पूर्ण भारतातलं एक खूप चांगलं मार्केट आहे. म्हणजे आजही आहे आणि भविष्यात पण असणार आहे. करेक्ट. असं आहे. येस. आपण बघतो सर आता की घर घेण्यासाठी पैसा लागतो. बरोबर. घरांचा जो रेट आहे, जो फ्लॅटचा रेट आहे, तो खराडीमध्ये वेगळा आहे, मोशीमध्ये वेगळा आहे आणि रावेतमध्ये वेगळा आहे. बरोबर. जिथे तुमचा प्रोजेक्ट सुरू आहे सध्या. ठीक आहे सर. तर मोशीमध्ये जो रेट येतो तो एक 50 ते 55 पर्यंत 2 BHK मिळून जातो. आणि जो रावेतमध्ये येतो किंवा आपण थोडंसं पुनावळे रावेत हा एरिया बघतो, इकडे तिथे 20 ते 25 लाखांचा फरक पडून जातो. मग सर, ऍज अ कस्टमर मी असा विचार करतो की घर बांधताना तर सेम मटेरियल लागतं, तर
प्राइसचा फरक का पडतो? कारण मग इकडे IT राहतं म्हणून तुम्ही मग जास्त प्राइस घेता का आमच्याकडून? नाही 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 ऍक्च्युली तुमचा समजा एक मुद्दा बरोबर आहे की कन्स्ट्रक्शन कॉस्ट मला चरवलीला पण सेम आहे, रावेतला पण सेम आहे, बानेरला पण सेम आहे, पुणे सिटीत पण सेम आहे. पण मला काय वाटतं की कन्स्ट्रक्शनमध्ये सगळ्यात जो मोठा रॉ मटेरियल किंवा कच्चा माल आहे ना ते म्हणजे जमीन. जमीन. लक्षात घ्या. आणि जमिनींचे प्राइसिंग प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे ना. चरवलीमध्ये लँडची कॉस्ट वेगळी आहे, रावेतमध्ये वेगळी आहे, बानेरमध्ये वेगळी आहे. आणि मेन जे काय रिअल इस्टेटचं प्राइसिंग ठरतं ते शेवटी जमिनीच्या किमतीवर ठरतं. हे मी ठीक आहे, कन्स्ट्रक्शन कॉस्ट सेमच आहे, पण जमिनीची किंमत वेगवेगळी आहे ना. बरोबर अगदी एखादं आपण दुसरं छोटं उदाहरण घेतलं, एखादा वडापाव आहे, आहे. तो मी एखाद्या लहान टपरीवरती खाल्ला तर तिथं असं म्हणा की 15 रुपयाला मिळतो. पण तोच येऊन मी एखाद्या हॉटेलमध्ये खाल्ला तर 25 रुपयाला पण मिळतो. बरोबर आहे. शेवटी वडापावचे इंडिग्रेट तिकडेही तेच आहेत, इकडेही तेच आहेत ना. हो हो पण शेवटी तिथलं भाडं इथलं भाडं याच्यात फरक आहे, हो सर्व्हिस मध्ये फरक आहे. करेक्ट. म्हणजे ह्या गोष्टीमुळे कॉस्ट मध्ये फरक पडतो. बरोबर. रिअल इस्टेट मध्ये तर मी म्हणेल सगळ्यात मेजर फॅक्टर असतो जमीन. जमीन मेन आहे. जमिनीच्या किमतीमुळे जो काय कॉस्ट मध्ये फरक आहे हा. तो पडतोय, बाकी काहीच नाहीये. सर आता बिल्डर लाईन बद्दल जर थोडं बोलायचं झालं, आपण परत यूज की लोकांनी घर घेताना काय बघितलं पाहिजे आणि कसं त्यांचं अप्रिसिएशन चांगलं मिळेल त्यांना, किंवा रेंटल काय सुरू आहे सध्या, या गोष्टींबद्दल तर यूज आपण. होय, होय. बट थोडं मला आता तुमच्याबद्दल पण जाणून घ्यायचंय की सर तुम्ही एका मराठी घरात जन्म झाला बरोबर. तुमचा, बरोबर. आणि आजकाल आपण जेव्हा बघतो की बिल्डर लाईन मध्ये असं म्हटलं जातं की ज्याला काही येत नाही तो पण बिल्डर बनू शकतो, कारण प्रत्येक वेंडर आहे, सगळ्या गोष्टी आहे, फक्त तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट द्यायचे, तो कम्प्लीट करून देईल, तुमच्याकडे फक्त पैसा हवा. बट आपल्या मराठी लोकांमध्ये आज तुम्ही एक असे बिल्डर आहे की जे स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे, त्यामुळे तुम्ही जेव्हा तो प्रोजेक्ट करतात तेव्हा तुम्ही स्वतः लक्ष घालून सगळ्या गोष्टी करतात. पण एक मला प्रॉब्लेम वाटतो सर की मराठी मुलं आजकाल बिल्डर लाईनमध्ये का नाही आहे ॲज अ प्रॉपर एज्युकेशन घेऊन किंवा हे, कारण हे मार्केट जर आपण बघितलं तर मोस्टली अग्रवाल लोकांचं आहे किंवा सिंधी लोकांचं मार्केट वाटतं, असं पुण्याचं मार्केट बघायला गेलं तर का नाही आले आपले मराठी लोक बिल्डर लाईनमध्ये, म्हणजे ज्या लेवलला अग्रवाल. बरोबर 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 बरोबर. म्हणजे आता मला तर याच्यात म्हणजे का बिल्डर लाईनला येत नाही ना, जर स्वतःची जमीन असून सुद्धा, तर मला वाटतं ना फक्त लॅक ऑफ नॉलेज. ओके. म्हणजे मला तर असं वाटतं ना की जर तुमच्याकडे फक्त जमीन आहे ना तर बस तेवढंच पुरेसं आहे, आणि फक्त नॉलेज पाहिजे. किंवा जमीन पण नाही, फक्त नॉलेज आहे. म्हणजे आपण फक्त ज्ञानाच्या जोरावरच काही पण करू शकतो, म्हणजे मला असं वाटतं. बरोबर. एवढी म्हणजे ताकद आहे, फक्त नॉलेज पाहिजे की एखादी गोष्ट कशी करायची. ओके. आणि दुसरी गोष्ट, आपली मराठी मुलं कुठं कमी पडतात मला वाटतं माहिती का, की रिस्क घ्यायला नको म्हणतात. घाबरतात का? हा, रिस्कची रिस्क केअरिंग कॅपॅसिटी किंवा रिस्क टेकिंग कॅपॅसिटी बरोबर. जी कमी आहे, तर ती असली पाहिजे. म्हणजे अग्रवाल किंवा हे समज का पुढे जात आहेत, तर रिस्क टेकिंग कॅपॅसिटी त्यांची खूप चांगली आहे. 4-5 जण एकत्र येऊन कामं करतात. फसवा फसवी नाही आहे. फसवा आपल्या याच्यात काय होतंय, 3-4 जण एकत्र यायचं म्हणलं की चॅलेंज येत आहे, आणि इगो येऊन जातो हा. आपल्या लोकांचा. आणि आज ह्या व्यवसायातलं काय म्हणत ना, भांडवल रिस्क एवढी वाढली आहे ना, हा. कोणी एक माणूस बेअर नाही करू शकत. तुम्हाला 3-4 एकत्रच येणं आहे, बरोबर आहे. तर तुम्ही ती रिस्क मिनिमाइज करू शकता करेक्ट. ॲज अ फायनान्शियली, कामाची, सगळ्याच वेळी. आणि ते हे सगळे लोक करतायत. बरोबर. आपण फक्त तिथं कमी पडतोय, रिस्क घेत नाहीये आपण, नॉलेज कमी आहे. आता आपल्याकडे तशी कशाचीच कमी नाहीये. तुम्हाला असं नाही वाटत का सर की एखाद्याकडे जमीन आहे तर तो थोडा पार्ट विकतो, फॉर्च्युनर घेऊन टाकतो, त्यापेक्षा फॉर्च्युनर ती 60 लाखाची फॉर्च्युनर कन्स्ट्रक्शन मध्ये तू तुझा 25-30% दे, छोटा प्लॉट असेल तर 1-2 जण मित्र जुळव किंवा तुझे रिलेटिव्ह जुळव, तुम्ही मिळून एक बांधा, त्याचे डबल ट्रिपल पैसा तुम्हाला मिळतो. हा, असं होऊ म्हणजे शकतं ना? अगदी बेसिक याच्यात सांगायचं झालं तर बाबा, तो प्लॉट विकून फॉर्च्युनर घेण्यापेक्षा हा. मी म्हणेल की प्लॉट डेव्हलप करून फरारी घेऊ ना. बरोबर आहे. असा विषय काय घ्यायचा आता तुमचा कॉल आहे. तुमचा बरं, मला काय वाटतं माहिती का याच्यात, म्हणजे मला मी ज्यावेळी बिल्डिंग डेव्हलप करतो ना, ते फक्त माझ्याकडे पैसे नाही आहेत, लक्षात घ्या. पैसे येणारच आहेत, पैसे येतात, पण मला नॉलेज येतं, माझं नेटवर्किंग चांगलं होतं, अनेक बाकीचे डेव्हलपर्स माझ्या ओळखीचे होतात, आर्किटेक्ट मित्र होतात, मी एक व्यवसाय देतो, पैशाचं रोटेशन्स कसे असतात, पैशाचं व्याज कसं लागतं, कसं उभारायचं, हे पण नॉलेज येतं ना. बरोबर. पैसे येणार आहे, पण पैशापेक्षा या ज्या बाकीच्या अनेक गोष्टी आहेत ना, हा. त्या पण येतात ना, त्या पण महत्वाच्या आहेत मला वाटतं. ओके, तेही इम्पॉर्टंट. ते पण इम्पॉर्टंट आहे. मी तर म्हणतो कधी कधी तेच इम्पॉर्टंट आहे. ते इम्पॉर्टंट, हा, कारण course. त्याच्यावर अजून 10 बिझनेस उभे राहू शकतात. त्याच्यावर अजून 10 गोष्टी करता येतात. असे नुसतंच पैसे असून उपयोग नाही, ते पैसे मला कसे वापरायचे बरोबर आहे, हे पण नॉलेज असणं महत्वाचं आहे. कारण एक बिल्डिंग बनवायला शेकडो कोटी लागून जातात.
आणि जेव्हा इतक्या पैशांची उलाढाल आपण स्वतः बघतो, हा. रोज साईन करतो त्या बिलांवर, हा, प्रत्येक हा. गोष्टीवर, तेव्हा तुम्हाला दिसतंय की अरे हे काल माझ्याकडे 10 कोटी आले पण आज त्याच्यातले 7 कोटी जात आहेत. हे कॅल्क्युलेशन असतं. बरोबर. मग म्हणजे एंड ऑफ द डे ऑडिट होतात सगळ्या गोष्टी, म्हणजे या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. हो. मग कॉन्फिडन्स बिल्ड होतो की हा. अजून दुसरा बिझनेस Yes, करू शकतो yes, मी, yes. की नाही पैसा येतो पैसा जातो पण जे मार्जिन उरतं त्यातून आपला प्रॉफिट होतो. हा चला दिस इज बिझनेस. हा मला तेच म्हणायचं ना, म्हणजे तुम्ही ज्यावेळी बिझनेस करताय ना, पैसे तर येणार आहेत, हा पण पैशाबरोबर बाकीच्याही खूप गोष्टी डेव्हलप होतात ना. बरोबर. माझे फिरणारे रोजचे मित्रमंडळी बदलतात, हा अलग लक्षात, माझा कॉन्फिडन्स वाढतो, संगतीचा फरक पडतो का सर? संगतीचाच फरक पडतो माझं तर म्हणणं आहे. म्हणजे सगळ्यात काय महत्वाची गोष्ट असेल तर संगत आहे. हे म्हणजे आता आपल्याला लहानपणापासून तर सांगतात आणि हा आपल्या संस्काराचा आपला एक पार्ट आहे. पण तुम्हाला मी आज ऍज अ विचारतोय सर, ऍज अ बिल्डर विचारतोय, हा. म्हणजे तुम्ही आज बिल्डर आहे, तुम्ही बाजी हॉटेल जी खूप प्रचलित एक चांगली नामांकित हॉटेल आहे त्याचे तुम्ही ओनर आहे, तुम्ही एक बिझनेस नाही केला, मल्टिपल बिझनेस. हो, हो, हो. तर मला म्हणजे आता असा प्रश्न विचारायचा आहे की हे बघून मुलं सुधारतील तरी की हा. आपली संगत कशी असावी? नाही मला वाटतं ना, संगतच मेन एक लक्षात घ्या. शेवटी रोज एक एक चायनीज का काहीतरी एक इंग्लिश म्हण आहे की बाबा तुम्ही तुमच्या बरोबरचे जे 5 मित्र आहेत ना, ते तुमचं भविष्य ठरवणार आहे की तुम्ही अजून 5 वर्षांनी 10 वर्षांनी काय असणार आहे. ओके. हे तुमचं संगतच इम्पॉर्टंट आहे. शेवटी काय आहे ना, तुम्ही रोज काय चर्चा करताय, काय करताय, तेच व्हायब्रेशन तुम्ही अट्रॅक्ट करत असतात. क्रिएट होतात. समजा मी रोज पैशाबद्दल चर्चा करतोय, व्यवसायाबद्दल चर्चा करतोय, तर तीच एनर्जी मी बाहेर फेकतोय, बरोबर. त्याच गोष्टी मी अट्रॅक्ट करतोय. हा, पण मी नुसताच काहीतरी कुठल्या तरी फालतू गोष्टींबरोबर बद्दल चर्चा करतोय, इतर गोष्टींवरच चर्चा करतो, शेवटी ही एक एनर्जी आहे. बरोबर आहे, एनर्जी आहे. आणि माझे जे व्हायब्रेशन आहे मी तेच अट्रॅक्ट करतो. हा त्यामुळे शेवटी मी माझे मित्रच ही सगळ्यात माझी मोठी एनर्जी असतात. करेक्ट. मी काय चर्चा करतोय, माझे काय व्हायब्रेशन्स आहेत, त्याच गोष्टी शेवटी माझ्याकडे केल्या. असं म्हटलं जातं सर की कंपनीत काम करताना जो कलिग असतो तो तुमचा कधीच लाईफ मित्र म्हणजे आयुष्यभराचा मित्र नाही बनू शकत, बट बिझनेस करताना ते होऊ शकतं का? हो, होऊ शकतो, का नाही होऊ शकत. म्हणजे मला काय म्हणायचं, मैत्री, बिझनेस अशा जर तुम्ही गोष्टी वेगळ्या ठेवल्या ना, तर होऊ शकतात, का त्याला काही चॅलेंज नाहीये. असं तुमचे सर आता जो ग्रुप आहे, जो तुमचा ग्रुप आहे, हा तुमचा शाळेपासून जे मित्र होते तो ग्रुप जास्त उठणं बसणं तुमचं त्यांच्यात आहे, की कॉलेजला जे इंजिनिअरिंग करताना मित्र भेटले त्यांच्यात जास्त तुम्ही उठत बसता, की बिझनेस करायला लागल्यापासून जे मित्र भेटले त्यांच्यात जास्त? माझं आता एक सांगू का, म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल की मी समजा असं म्हणा ना, की ज्यावेळी बालवाडीत होतो, शिशु वर्गात होतो का, ते स्टील मित्र आज माझे मित्र आहेत, कनेक्ट मध्ये आहेत, ते माझे बिझनेस पार्टनर्स आहेत. हो, ऍज वेल एज जो माझे कॉलेजमधले मित्र आहेत का, तेच आज माझे बिझनेस पार्टनर्स आहेत. ओके ओके. तेच पुढे आमच्या शाळेतलेच आम्ही बिझनेस पार्टनर झालो आहोत, आमच्या कॉलेजमधलेच बिझनेस पार्टनर झालो आहोत. तुम्हाला एक माहिती आहे का, की एक मोठमोठे उद्योजक वगैरे वगैरे त्यांच्या मुलांना बाहेर शिकवायला हार्वर्ड युनिव्हर्सिटीत, त्या युनिव्हर्सिटीत, फ्लोरिडा युनिव्हर्सिटीत पाठवायचं कारण काय असतं? शिक्षण हे त्यांचं कारणच नसतं कित्येकदा, फक्त माझे कनेक्ट तिथं झाले पाहिजे. इम्पॉर्टंट आहे. मी ज्यावेळी तिथं पाठवतो ना, तर तिथं जगातून सगळी लोक आलेली आहेत ना, बरोबर. तर माझ्या मुलाचे कनेक्ट तसे जागतिक दर्जाच्या उद्योजकांशी, राजकारण्यांशी होणार आहे. हा त्याच्या मागे थॉट असतो. आपण काय विचार करतो, याला डिग्री घ्यायला पाठवते, त्यांच्यासाठी ते डिग्री काय कागद असतो, पण डिग्रीपेक्षा हे थॉट खूप मोठे असतात, की माझे तिथं कनेक्ट चांगले बनणार आहेत. म्हणजे तुम्हाला असं फुल गॅरंटी सर की ज्या व्यक्तीचे नेटवर्क चांगलं आहे तो व्यक्ती आयुष्यात चांगल्या गोष्टी अचीव करू शकतो? नेटवर्क इज नेटवर्थ अशी एक म्हण आहे, सरळ सरळ. बरोबर आहे. तुमचं म्हणजे कित्येक कामं जी म्हणजे काय असं म्हणत ना, की कामं पैशानी नाही होत, नेटवर्कने होतात. बरोबर आहे. अशी कित्येक गोष्टी आहेत. हा, त्यामुळे तुमचं नेटवर्कच खूप इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. असं आहे. सर रिअल इस्टेटमध्ये बिल्डर खरंच पैसा कमवू शकतो का? हा प्रश्न तुम्हाला बाकी पॉडकास्टमध्ये विचारला गेलाय, बट आपल्या ऑडियन्स वेगळी आहे, त्यामुळे मला विचारायचं आहे की किती प्रमाणात पैसा कमवला जाऊ शकतो आणि आहे का उदरनिर्वाहासाठी बिल्डर लाईन इज, तुम्हाला काय वाटतं? नाही म्हणजे अगदी मी म्हणेल की सगळ्यात चांगलीच लाईन आहे ना. शेवटी आपण काय म्हणतो, घर, अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या बेसिक नीड आहेत. बरोबर. यांची गरज कधी संपणारी नाहीये. मग शेवटी यांचं मागणी चालूच आहे ना, त्यामुळे सप्लाय द्यावा लागणार आहे. आणि कुठलाही जर मी एखाद्याची मागणी पूर्ण करतोय तर त्यातून पैसे उभे राहणारच आहे. बरोबर आहे. असे त्यामुळे घरांची मागणी कायम राहणार आहे. रिअल इस्टेट व्यवसाय हा नेहमी अस्तित्वात असणार आहे आणि शिवाय चांगले पण पैसे कमवून देणारा व्यवसाय असणार आहे, याच्यात डाऊटच नाही. डाऊट नाहीये. पण सर असं म्हटलं जातं की चायनाचं रिअल इस्टेट मार्केट जसं कोलॅप्स झालं तसं भारताचं पण होणार आहे रिअल इस्टेट. आणि भारताच्या मेन सिटीज कोणत्या रिअल इस्टेटच्या? एक झाली मुंबई, एक पुणे, हैदराबाद, गुडगाव,
त्याच्यानंतर बँगलोर या डोळ्यासमोर येणार सिटीज. तर तुम्हाला असं वाटत नाही का सर की आता एआयचा इम्पॅक्ट होतोय थोडासा, की लोकांचे जॉब जात आहे, आयटीचा क्राऊड आहे आपला, वेस्ट पुणे जर बघायला गेला आपण स्पेसिफिकली सगळं आयटीचं क्राऊड आहे सर, आणि जर त्याच लोकांचे जॉब गेले तर मग आपण ज्या याच्यात काम करतो, समजा मी पण आज रिअल इस्टेटमध्ये काम करतोय सर, मलाही ते लोक महत्वाचे आहे, आणि तुमचे तर स्वतःचे फ्लॅट्स आहेत, तुमच्यासाठी ते इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला असं वाटत नाही सर की तो आयटीचा इम्पॅक्ट आपल्या वेस्ट पुणेवर होऊ शकतो थोडाफार? नाही, काय माहिती का, म्हणजे ह्यातून तुमचे जॉब जाणार आहेत किंवा काय जाणार आहेत ना, हे ऍग्री आहे. पण एक छोटं उदाहरण सांगतो. ज्यावेळी लाईटीचा शोध लागला का, तर जे लाईटचा शोध लागला तर एक काही लोक त्याच्या विरोधात उभी राहिली होती की लाईट चांगली नाहीये, तुमच्या शरीरातून पास झाली तर तुम्ही मरता. अक्षरशः चौकांमध्ये म्हणजे असं म्हणतात की गुरांना करंट दिले होते आणि मारलं होतं. ज्यावेळी लाईट आली त्यावेळी पूर्वी लोक डिझेल किंवा इंजिन्सवर चालत होतं सगळं जग. हे मी खूप तुम्हाला ज्यावेळी लाईटचा शोध लागला त्यावेळेच सांगतोय. त्यावेळी पण अशी भीती दाखवली गेली, आता लाईट येते, आता हे सगळे जगातले बाकीचे जॉब्स नष्ट होणार आहे आणि सगळं बेरोजगार होणार आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यापुढे लाईटवर लागणार, चालू होणार आहे. पण झालं काय, लाईट आली त्याच्यामुळे जी गोष्ट आपण 10 करत होतो ती 10,000 म्हणजे 1000 व्हायला लागलं, त्याच्यातल्या ऑपॉर्च्युनिटीज वाढल्या. म्हणजे एक छोटं उदाहरण दिलं. नाही आलं का लक्षात? बरोबर. तसंच आता समजा आयटी, आता पूर्वी आपण असं म्हणू की पिंपरी चिंचवडची शहर औद्योगिक शहर म्हणतो, उद्योजकांचं औद्योगिक शहर होतं. इथं टाटा होतं, बजाज होतं. त्याच्यानंतर ज्यावेळी आयटी सेक्टर आलं तर असं भासवलं गेलं की अरे आता जॉब इथून सगळे निघून जाणार आहेत, इथं काही खरं नाही, पिंपरी चिंचवडचं रेव्हेन्यू बंद होणार आहे, डब घ्यायला येणार आहे. औद्योगिक क्षेत्र कमी झालं, आयटी क्षेत्रात चांगली आपण भरारी घेतली. बरोबर आहे. त्यामुळे इथून आता शहर परत एक्सप्लोर होतोय. एखादी कुठली नवीन गोष्ट आली ना, काही संपत नाही, उलट ऑपॉर्च्युनिटीज वाढतात, एआयच्या मल्टिपल कंपनी. उद्या असं होणार की बाबा शेवटी एआय ला पण कुठंतरी माणसाची गरज आहेच ना. पण असं होणार की ज्या गोष्टी असं म्हणा की आज 1000 आहेत त्या उद्या 10,000वर जाणार आहेत, तेव्हा त्या प्रमाणात तिथल्या एआय मधल्या पण कामाची ऑपॉर्च्युनिटी वाढणार आहे. शेवटी फक्त एक की आपण आपल्याला अपग्रेड करत राहायचं. एक्झॅक्टली. समजा जो औद्योगिकच्या काळात जो पाना घेऊन होता तो पाना घेऊन उभा आहे, तो संपला. बरोबर. पण ज्यांनी पाण्याला थोडस काहीतरी आयटीचं स्वरूप दिलं तो जागला. आता आपल्याला हळूहळू आपण पण एआय शिकायचं, बरोबर, त्याच्यात अपग्रेड करून राहायचं. करेक्ट. शेवटी एक आहे ना, चेंज इज अ कॉन्स्टंट. चेंज इज कॉन्स्टंट. त्यामुळे तुम्हाला स्वतःला चेंज होत गरजेचं. जगाबरोबर कशाला काय संपतंय, नाही काय संपणार, ते म्हणजे भिण्यासारखे काही नाहीये. येस सर, तुम्ही मुंबईला एका महिन्यात एक वेळेस जात असतात, दॅट आय नो. काय वाटतं सर, मुंबईचं मार्केट हे म्हणजे फ्युचर पुणे बनणार आहे का आता? हा सेम तसं, आणि का वाटतं तुम्हाला असं? आता काय झालं, मी ज्यावेळी एकदा एका माझ्या ह्याच्यातच म्हणत होतो की मी त्याचा मुंबईचं म्हणजे पुणेच भविष्यातली मुंबई आहे, तर लोकांनी त्याचा काय अर्थ घेतला की समजा जे मुंबईतले छोटे छोटे रस्ते आहेत, जो गाचाळपणा आहे तो इथं येणार आहे. ऍक्च्युली त्याच्या मागे बोलायची कन्सेप्ट काय होती की मुंबईमध्ये छोट्या छोट्या जागेमध्ये जे काही उंच टॉवर बसतात, मग त्याच्यामुळे त्याचे जे काही चॅलेंजेस असतात किंवा ऑपॉर्च्युनिटी पण असतात. बरोबर. ही नंबर ऑफ फ्लॅट्स वाढले, त्याच्यामुळे येणारे पार्किंगचे चॅलेंजेस वाढले, इन्फ्रास्ट्रक्चरवरती येणारा लोड जो वाढला, या सगळ्या गोष्टी शेवटी पुण्याचं मुंबई सारखं होणार आहे का, तर होणार आहे. पण शेवटी असं पण म्हणतो ना आपण की सगळे अनुभव आपण नाही घ्यायचे, दुसऱ्याच्या अनुभवातून आपण शिकायचं आणि काय व्हायचं. म्हणजे आता मुंबईच्या अनुभवातून आपण शिकायचंय आणि आपलं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं डेव्हलप झालं पाहिजे, रस्त्या लोकांना शिस्त आली पाहिजे, लेनची शिस्त पाळली पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण हे पाण्याचं जे रिसायकल आपण करतोय ते चांगल्या प्रकारे केलं पाहिजे, कचऱ्याचं विलगीकरण व्यवस्थित केलं पाहिजे. अशा जर बेसिक गोष्टी जरी आपण पाळत गेलो ना, तर मुंबईसारखी डेव्हलपमेंट होणार आहे का? होणार आहे. पण जर आपण लक्ष नाही दिलं तर त्याच्यासारखा कच्चापणा पण होणार आहे. पण आज आपल्याकडे चान्स काय आहे की त्यांनी केलेल्या चुका आपण इथं करायच्या नाहीयेत. बरोबर. डेव्हलपमेंट चांगल्या वेनी करायची आपल्याला. करेक्ट. असं सर, मुंबई 3 बद्दल काय वाटतं तुम्हाला? म्हणजे हे थोडं आपलं पुण्याच्या बाहेर बोलतोय, बट इट इज कनेक्टेड टू पुणे. म्हणजे पुण्यात ज्या लोकांकडे आज पैसा आहे ना सर, दे आर इंटरेस्टेड टू बाय लँड किंवा काहीतरी मुंबई 3 मध्ये घ्यायचा त्यांचा विचार आहे. तुला उल्वे झालं, पुष्पकनगर झालं, इथे लोकांना वाटतंय की मी लँड घ्यावी, किंवा मी उल्वेत तर लँड नाही उरली, कमी उरली आता, बट फ्लॅट घ्यावा किंवा हे का. तर तुम्हाला काय वाटतं सर, आहे स्कोप आहे ना? शेवटी आता नवीन विमानतळ येत आहे, रिंग रोडनी कनेक्टिव्हिटी वाढतीये, आणि शेवटी काय ना, म्हणजे माझं तर एक स्पष्ट, मला झोपेत जरी विचारलं ना रिअल इस्टेटमध्ये स्कोप आहे का, तर आहे. कारण शेवटी एक बेसिक नियम काय आहे ना की मागणी आणि सप्लाय, ज्याला आपण म्हणतो ना डिमांड आणि सप्लाय. रिअल इस्टेटचं म्हणजे सप्लाय
काय गोष्टीवरती अवलंबून आहे? जमीन. हा आणि जमीन ही लिमिटेड आहे बरोबर आणि मागणी वाढत चाललेली आहे. करेक्ट त्यामुळे ह्या गोष्टीची प्राइसिंग वाढतच जाणार आहे. हा वाढतच अगदी जाणार आहे. सीधा साधा सिम्पल सिंपल फंड आहे. काय फार मोठं लॉजिक लावायची गरजच नाहीये. बरोबर आहे त्यामुळे जमिनींच्या किमती या मुंबईतल्या असू दे, पुण्यातल्या असू दे, वाढत जाणार आहे. सर आपला जिथे प्रोजेक्ट आहे रावेतमध्ये, तर रावेतमध्ये तो प्रोजेक्ट करायचं तुम्ही का ठरवलं? म्हणजे काय वाटलं तुम्हाला? रावेत काय होतं सर? आता दोन गोष्टी येतात परत. एक येतं पाणी नाही, पाणी नाही, पाणी नाही. म्हणजे जे आपण रिअल इस्टेटचे पॉडकास्ट बरोबर. करतो ना, लोक कमेंट करतात की तुमच्या पुण्यात तर पाणीच नाही. हा, हा. दुसरी कमेंट येते ट्रॅफिक, तिसरी कमेंट येते टनेल मधलीच ट्रॅफिक, गाड्या फसून जातात. हा. अशा गोष्टींच्या समस्या बरोबर. ज्या आहेत sir. हा, आहेत ना, आहेत आहे. आपण असं नाही म्हणत की कुणाला की नाहीच आहे, नाहीच आहे, नाहीच हा, आहे. हा, हा. आहे समस्या. बरोबर. तुम्ही ऍज अ बिल्डर हम्म. की जो व्यक्ती लोकांना घर देणार आहे की ज्याच्या बिल्डिंग मध्ये लोक राहायला येणार आहे, बरोबर. तर तुम्ही या गोष्टी लोकांना कसं डिफेंड कराल? हा, हा. म्हणजे अबाउट रावेत मला सगळ्यात चांगली ज्या काही 2-3 गोष्टी वाटतात ना, की जसं तुम्ही म्हणले की अगदी बेसिक गोष्ट पाणी. बरं का, म्हणजे मी म्हणेल की पूर्ण पिंपरी चिंचवडला सप्लाय रावेतवरून होतो, त्यामुळे पाण्याची अवेबिलिटी खूप चांगली आहे. चांगली. ओके. दुसरी गोष्ट आपण म्हणू की इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे मी म्हणेल की मुंबई किंवा पुणे सिटीपेक्षा चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर पिंपरी चिंचवडचं आहे. पण मला वाटतं बघा, पिंपरी चिंचवडच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकात मला वाटतं ना 10-15 मिनिटात 15 मिनिटात पोहोच जाऊ शकता. म्हणजे अगदी भक्तिशक्ती चौक ते नाशिक फाटा किंवा दापोडी मी घड्याळ लावून 15 मिनिटात जाऊ शकतो. एक्झॅक्टली. पण हेच पुणे सिटीत हे नाहीये ना. नाही पॉसिबल. मला पुण्यात एखाद्याला वेळ दिला तर टेन्शन येते की यार 4:30ला टाइम दिलाय तर मी 4:30ला पोहोचल का नाही पोहोचल. बरोबर आहे. पण पिंपरी चिंचवडमध्ये आपण म्हणजे ट्रॅफिकच्या इश्यूमुळे नसला तर टाइमात पोहोचतो. बरोबर. इन्फ्रास्ट्रक्चर तसं चांगलं डेव्हलप्ड आहे. करेक्ट. सेकंड थिंग रावेतचं सांगतो की इट इज काय म्हणतो ना आपण ओपनिंग गेट ऑफ पुणे. हे पुण्याची सुरुवात एंट्री रावेत पासून होती. तर ते स्वागताला उभं आहे रावेत तुमच्या. हे जो कोण मुंबईवरून येणारा रस्ता आहे, हायवे ते एक ओल्ड आहे, ओल्ड कडे जातो एक राईट, पहिलेच तुम्हाला बायपास मिळतो रावेत मध्ये. राईट. त्यामुळे एंट्री गेट आहे मुंबईवरून येणाऱ्यांसाठी. करेक्ट. त्यामुळे ती एक चांगला ऍडव्हान्टेज आहे. हो. IT हिंजवडी खूप चांगलं डेव्हलप्ड होते. आता हिंजवडीला चॅलेंजेस काय आलं की हिंजवडी आज एवढं डेव्हलप झाले पण रस्ते ते व्यवस्थित डेव्हलप नाहीये, हे नाहीये. मग तो माणूस फक्त इकडं पिंपरी चिंचवडला आला तर त्याला ते सगळं गोष्टी मिळून जातात. बरोबर. हा ऍडव्हान्टेज मिळून जातो. करेक्ट. त्याच्यानंतर मी तुम्हाला जसं म्हणलं की बाबा शिक्षण संस्था खूप चांगल्या चांगल्या आज याच्यामध्ये येत आहेत. म्हणजे पूर्ण मी म्हणेल महाराष्ट्रातून नाही, पूर्ण मी बघतोय ना भारतातून क्राऊडच म्हणजे पुणे पिंपरी चिंचवड मध्ये येत आहे. बरोबर आहे. ही परिस्थिती आहे. करेक्ट. त्यामुळं आणि सेकंड इज रावेतला दुसरी एक ऑपॉर्च्युनिटी किंवा चांगली गोष्ट काय आहे ना की अटॅच असणारं प्राधिकरण म्हणा, तो पार्ट असणारे 2-2 BRTS रोड, बरोबर आहे. ही सगळे ऍडव्हान्टेज असल्यामुळे रावेत खूप चांगलं हे होतंय, चांगलं वाटतंय. येस Yes. येस येस. सर आता पुण्यामध्ये तुम्हाला असे कोणते एरिया वाटतात? म्हणजे आपला जर व्हिडिओ ओव्हरऑल महाराष्ट्रातून कोणी बघतंय तर आपला प्रोजेक्ट आहेच की ज्याच्यावर बघ इन्व्हेस्ट करू शकतात, बट बाकी एरियाज कोणते तुम्हाला वाटतात की जिथे लोक ज्यांचं जर बजेट समजा 80 लाख टू 1 CR पर्यंत आहे तर ते पुण्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतात, असे एरियाज कोणते? म्हणजे मी म्हणेल ज्याला आपण समजा वेस्ट पुणे म्हणतो ना, म्हणजे एक्सप्रेस हायवे जिथून स्टार्ट झालाय तिथून गाडी काढायची ते टिल पार कात्रज पर्यंत जा. बरोबर. हा जो पट्टा आहे ना हायवेच्या आजूबाजूचा, एक्झॅक्टली. हा मी म्हणेल एकदम सर्वोत्तम म्हणजे वेस्ट पुणे ज्याला आपण म्हणतोय ना, बरोबर आहे की ओव्हरऑल सगळ्या बाबतीत जर मला फ्युचर सगळं चांगलंच दिसतंय त्याचं बेस्ट असं. हा कारण हायवेने खूप फरक पडला सर. हा हा म्हणजे मला आपण आज बसलो हिंजोडी फेज 1 बरोबर. वाकड जवळ आपण बसलेले, हो इथून मला रावेत जरी जायचंय तरी 15 मिनिटात आपण पोहोचून जाऊ. पोहोचतो. हो याचं कारण हायवे. येस. या हायवेने खूप मदत केली हा लोकांची. हा हा आणि कनेक्टिव्हिटी आता जरी मुंबईला जायचंय तुम्हाला तरी तुम्ही 1.5-2 तासामध्ये पनवेल पोहोचून जा. बरोबर बरोबर. हायवेने खूप फरक पडला. हा हा राईट. करेक्ट. सर एखादा व्यक्ती आहे म्हणजे आता इन जनरल आपण असं बजेट वाईज थोडासा विचार केला समजा, सर तुम्हाला काय वाटतं एखाद्याच्या घरामध्ये जर समजा 1 लाख रुपये पगार येतोय तर म्हणजे त्याचा तुम्ही 60,000 पकडा, त्याच्या वाईफचा 40,000 रुपये पगार पकडा, 1 लाख पगार येतोय, बरोबर. अशा व्यक्तीने किती लाखांचं घर घ्यावं? आणि घरून जर सपोर्ट नाहीच आहे समजा, नाही कारण भरपूर लोक आहे सर आपल्या, बरोबर आहे. घरचा नसतो ते स्वतःचं थोडंफार जमापुंजी असतो. हो हो तर तुम्ही ऍज अ बिझनेसमॅन मी तुम्हाला विचारतो, बरोबर. नॉट ऍज अ रिअल इस्टेट बिल्डर, हा हा. तुम्ही त्या व्यक्तीला कसं सजेस्ट कराल सर? त्याने कसं मॅनेजमेंट करावं? आता एक साधा बँकिंगचा पण नियम काय बघा, ज्यावेळी बँक तुम्हाला लोन अप्रूव्ह करते तर काय करते, तो क्रायटेरिया जर तुम्ही बघितला ना तर तो असाच आहे. जर एखाद्या माणसाला 1 लाख रुपये समजा पगार आहे, म्हणजे समजा 2 सोर्सनी येतोय असे पण, तर बँक त्याला अंदाजे 40 लाखाचं लोन देते.
हा एक समजा बँकिंगचा नियम आहे. बरोबर. तर ह्याच्यात आपण असं वर्कआउट करू शकतो की 40 लाख रुपये बँकेच्या लोनचे येणारे पैसे आणि माझ्या सेव्हिंग मधून मी उभे केलेले 5-7 10 लाखापर्यंतचे पैसे, बरोबर. असं जर वर्कआउट केलं तर एक 50 लाखापर्यंतचं घर घ्यायला काय हरकत नाही की ज्याला 1 लाख रुपये पगार येतोय, मंथली पगार. मंथली पगार येतो. बरोबर आहे. असं तर हे तुम्हाला परफेक्ट वाटतं त्या? हा, हे ऍक्च्युली परफेक्ट वाटतं. म्हणजे कुठलंही विनाकारण कुठलंही फायनान्शियल लोड न घेता, काही न करता. तर माझं समजा मी 40 लाख रुपये लोन घेतलं, त्याचा माझा 35-36 हजार रुपये हप्ता जाईल बँकेचा. बरोबर. उरलेले जे काय 55-60 हजार रुपये आहेत, ते बाकीचा माझा घर खर्च, मुलांच्या काय म्हणतात शिक्षणाचा खर्च, एखादी गाडी असती गाडीचा हप्ता, करेक्ट. या ह्याच्यात ते व्यवस्थित बसू शकतं. बसू ते शकतो. 50 लाखापर्यंतचं त्या माणसाने घर घ्यायला काहीच हरकत नाही मला असं वाटतं. बरोबर आहे. येस. सर, इन्फ्रास्ट्रक्चर जर सोडलं, फक्त बिल्डिंगचा जर विचार केला आपण, तर तुम्हाला मुंबईच्या बिल्डिंगमध्ये आणि पुण्याच्या बिल्डिंगमध्ये काय फरक वाटतो सध्याच्या सिच्युएशनमध्ये? कारण तुम्ही मुंबईचं मार्केट हे खूप डीपली ऑब्झर्व करताय, मला जेवढं कळतं. तर तुम्हाला काय फरक वाटला? काय ते चांगलं करताय, काय आपण कमी करतोय, किंवा आपण काय चांगलं करतोय आणि तिथे कुठे कमतरता वाटतं? मला एक डिफरन्स दोन्हीचा सांगा. हा. आता काय होतंय ना, थोडंसं मुंबईतलं क्राऊड असं म्हणत की किंवा घरांच्या किमती मला वाटतं की 5-6 कोटीच्याच आसपास आता टच झालेल्या आहेत मुंबईच्या चांगल्या घरांच्या एरियात किमती. तरी. त्यामुळे त्यांना त्यांच्या बिल्डिंगच्या इनर साईडचं काही अम्युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर अजून जास्त चांगल्या वेनी डेव्हलप करता येत आहे. बरोबर. समजा त्या वेळी पुण्यातला नाही करता येते, पण स्टील जे काही कॉस्ट आहे ते आहेत त्या आणि पुण्यात पण खूप चांगल्या डेव्हलप करतायत. बरोबर आहे. पुण्यात मुंबईत मला काय एक दिसतंय की त्यांचं लक्ष जास्तीत जास्त ते राईजकडे आहे. मग 40 मजली 50 मजली, मग त्यामुळे मग एलिव्हेशन वगैरे वगैरे ह्याच्यात फार काय लक्ष घालत नाही. तो आपला ठोकळा उभा करण्याकडे मग मॅक्झिमम लोकांकडे लक्ष असतं की जास्तीत जास्त मला हाईट कशी गाठता येईल, कारण जागा नाहीये. जागा नाहीये. बरोबर, हाय राईज जायचंय त्यामुळे मग एलिव्हेशनला फार काय चान्स नाहीये. त्यामुळे तो ठोकळाच उभा करत जातात जास्तीत जास्त. एलिव्हेशन वगैरे ह्याच्याकडे दुर्लक्ष होतं. करेक्ट. पण तसं जर पुण्यात बघितलं ना, तर आजही काही बिल्डिंगला खूप चांगलं एलिव्हेशन द्यायचा प्रयत्न केलेला असतो. काम थोडंसं अजून पण जास्त चांगलं हे होतंय, असं हे येत आहे. कामाच्या बाबतीत आपले बिल्डर जास्त लक्ष घालतात पुण्याचे, असं तुम्हाला वाटतं असेल? हा, घालतातच ना. पण शिवाय क्लायमेटिकली पण आपल्या इकडे बेटर आहे, खूप बेटर. लक्षात घ्या. पुण्यात आहे ना थोडं, मुंबईत आहे ना काय म्हणा दमट हवामान आहे, खारी हवा आहे, त्यामुळे स्टील लवकर खराब होतं, माझं प्लास्टर लवकर खराब होतं. इव्हन माहितीये का, काही पाईप्स जे प्लंबिंगचे पाईप पण आहेत का, हे मुंबईत लवकर खराब होतात. पण हे चॅलेंजेस तसे पुण्यात नाही आहेत ना. पुण्यात येत नाही. पुण्यात क्लायमेट चांगलं असल्यामुळे स्टील मी जे रेग्युलर आहे ते वापरू शकतो. बरोबर. प्लास्टर मुंबई एवढं लवकर खराब होत नाही. अगदी छोटी एक गोष्ट माहिती का बघा, आपण जर एखादी गाडी घ्यायची आहे ना 4 व्हीलर, तर लोक मुंबईतली गाडी असेल तर घेत नाही. तर का, तर मुंबईत त्या खाऱ्या वाऱ्यांमुळे ना ते गाडी असं म्हणतात की लवकर सडती, लवकर खराब होती. सेम लॉजिक अबाउट बिल्डिंग. तिथं ती मी गाडी पार्किंग मध्ये तरी लावू शकतो, ही ते त्या ह्याच्यातच वातावरणातच कायमस्वरूपी उभी आहे ना बिल्डिंग. त्यामुळे तिथं विअर अँड टिअर जास्त आहे तिला ऍज कम्पेअर म्हणजे मुंबईच्या बिल्डिंग्सला ऍज कम्पेअर टू पुणे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट होता की जर तुमची गाडीच तिथं, तुम्ही सेकंड हँड गाडी मुंबईची तुम्ही अवॉइड करतात घ्यायला, तर मग तिथलं जे मुळे ना शेवटी मग ते बिल्डिंगला पण हार्म करताय ना. एक्झॅक्टली. आणि मला पण तेच सांगायचं सगळ्यांना की पुणे ही अशी सिटी बनत चालली, आणि मोस्टली वेस्ट पुणेचा जर विचार केला आपण, तर इथं तुमच्यासाठी तुम्ही जरी ऍज अ इन्व्हेस्टमेंट पर्पज फ्लॅट घेताय तरी सुद्धा तुम्हाला इथं रेंटल इन्कम फॉर 2 BHK इट्स 25,000 तर 25,000 सहज मिळत झाले. हो. क्लायमेटची जी गोष्ट केली सर तुम्ही, की मुंबईकडे गेला तुम्ही, पनवेलच्या थोडं पुढे गेले, दमट वातावरण तुम्हाला. बरोबर. पुण्यामध्ये तुम्हाला उन्हाळ्याचे फक्त 1-1.5-2 महिने सोडले तर ऑलवेज चांगलं ऍटमॉस्फिअर, खूप सुंदर. सह्याद्री पर्वतरांगा आपल्याला जवळ मिळतात. मला असं वाटतं का एखादा 2 महिने एसी लावावा लागतो आपल्याला. माझा पर्सनल तर अनुभव असा आहे, म्हणजे एप्रिल एंड किंवा मे एवढाच कंटिन्युअस एसी लावावा लागतो. नाही विदाऊट एसी तसं आपल्या इथं व्यवस्थित वातावरण खूप व्यवस्थित वाटतं सर. पण मुंबईत बघा तुम्ही गेले ना, एसी शिवाय राहू शकत, शिवाय पूर्ण शर्टाची मौन, ओला होतो शर्ट. म्हणजे हे मला फक्त पुणे मुंबईच्या लोकांसाठी मी ही गोष्ट बोलत नाही सर, ऑल ओव्हर महाराष्ट्र तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची ना, तुम्हाला इथं मिळणार आहे ना. येस, पुण्यामध्ये, वेस्ट पुण्यामध्ये आहे स्कोप, भयानक स्कोप दिसतोय सर. बरोबर. सर, रेंटल इल्ड नावाचा एक प्रकार येतो, तर मला असं वाटतं तुम्ही आपल्या प्रेक्षकांना तो समजवा की रेंटल इल्ड काय असतं, आणि तो कारण तो घर घेतानाही लोकांनी त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. बरोबर. तर बेसिकली आता रेंटल इल्ड म्हणजे काय, समजा मी एखादी प्रॉपर्टी घेतली, म्हणजे मग फ्लॅट असू दे, शॉप असू दे, एखादा ओपन प्लॉट असू दे,
तर त्यातून मला येणारं भाड्याचं उत्पन्न किती आहे, वार्षिक उत्पन्न किती आहे. बरोबर. अगदी बेसिक मोठा मोठी विचार करायचा झाला तर समजा मी 50 लाखाचा फ्लॅट घेतला, हा, त्यातून मला असं म्हणा की वर्षाला 2.5 लाख रुपये भाडं येत आहे, बरोबर आहे. तर मला अंदाजे 6%, 5.5 ते 6% मला रेंटल यील्ड येत आहे. बरोबर आहे. हा झाला रेंटल यील्ड. करेक्ट करेक्ट. मग हे थोडंसं रेसिडेन्शियलच्या बाबतीत आपण असं म्हणू की मला 3 ते 4% मिळतं हा, फ्लॅटमध्ये. हा. कमर्शियलला मे बी थोडंसं एक 6% 6% जातं. असं. बरोबर. अजून तुम्ही स्मार्टली दुसऱ्या काही अजून गोष्टी केल्या हा, तर 10% वगैरे अचीव्ह होऊ शकतं. बरोबर. असं आहे. म्हणजे हा झाला रेंटल यील्ड. रेंटल यील्डचा पार्ट. हा. आणि त्याच्यावर मग तुम्ही म्हणजे ROI तुमचा कॅल्क्युलेट होऊ शकतो, हा. किती दिवसात तुमचं अर्निंग होणार. हा बरोबर ना, मी 50 लाख इन्व्हेस्ट केलेत, 25 म्हणजे मला 2.5 लाख रुपये भाडं येत आहे, हो, हे माझे किती वर्षात मला रिटर्न येणार आहे, किती वर्षात रिटर्न येणार, त्याच्यावर आहे. त्यावेळेस तुम्ही तुमचं इन्व्हेस्टमेंट प्लॅन करू शकता. प्लॅन करू शकतो. येस. सर, रेडी रेकनर हा एक शब्द वापरला जातो. काय होतं, भरपूर वेळेस जेव्हा क्लायंट सोबत मी जातो तर क्लायंट मग विचारतात रेडी रेकनर काय, कारण सेल्स एक्झिक्युटिव्ह ते समजवतं. बरोबर. तर सर तुमच्या भाषेत सांगा ना, रेडी रेकनर काय. रेडी रेकनर म्हणजे ना, गव्हर्नमेंट सुद्धा प्रत्येक एरियाचा त्यांचा अभ्यास करतं. बरोबर. आणि तो एक रेट गव्हर्नमेंट ठरवतं की ह्या एरियाचा प्लॉटची व्हॅल्यू ही पर स्क्वेअर फूट आहे हा. किंवा पर एकरी आहे. फ्लॅटच्या बाबतीत सांगायचं झालं तर पर स्क्वेअर मीटर ही व्हॅल्यू आहे. ही गव्हर्नमेंटने कॅल्क्युलेट केलेलं व्हॅल्युएशन असतं, हा, त्या एरियाचं म्हणा, त्या फ्लॅटचं म्हणा, त्या जागेचं म्हणा, बरोबर. असं आहे. आणि याचा बेसिकली उपयोग कुठं होतो की ज्यावेळी आपण फ्लॅट घेताना ज्या काही ड्युटीज लागतात आपल्याला, हा, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, GST, हा, याच्या कॅल्क्युलेशनसाठी एक थंब रूल किंवा एक बेंचमार्क ज्याला आपण म्हणतो, हम्म. तो म्हणून रेडी रेकनर एक गृहीत धरला जातो. बरोबर आहे. असं असा रेट आहे, म्हणजे Yes. लोकांना हे कन्सेप्ट पण क्लिअर होत आहे. आज हा, स्वतः हा. बिल्डरच तुम्हाला या गोष्टी समजत आहेत. हा, हा, हा. Yes. सर, मला एक असं वाटतं की आपण मुंबईकडे जेव्हा बघतो, हम्म. म्हणजे मी पण मुंबई जात राहतो, हा, म्हणजे काही ना काही काम असलं ना तर मी स्वतः जातोच, कारण मला आवडतं बकडचं हे बघायला. बरोबर. राहायला मला बिलकुल नाही आवडत, बट शिकायला मुंबई खूप सुंदर आहे. हा, हा. तर मला असं जाणवतं सर की मुंबईमध्ये आज रिसेलचे फ्लॅट्स जास्त वाढले, म्हणजे लोक रिसेलमध्ये जास्त वाढले, कारण नवीन कन्स्ट्रक्शन पण थोडे चांगले यामध्ये कमी वाटतात ऍज कम्पेअर टू जर आपण डोंबिवली, ठाणे वगैरे बघितलं, सुरू आहे बरोबर. कारण जागा आहे. पुण्यातही तसं मार्केट हळूहळू बनतंय का रिसेलचं, असं तुम्हाला वाटतंय का, की स्कोप दिसतोय? कारण सर मला रिसेलचा नाही, रिसेलला पण स्कोप चांगला आहे. याच्यानंतर 2 गोष्टी आहेत की बाबा समजा एखाद्याला एक एरिया आवडलाय की आणि त्याला तिथं कम्फर्ट आला की अरे हा एरिया आहे, छान आहे, मला इथंच बरं वाटतं, बरोबर, पण त्याला आता नवीन फ्लॅट घ्यायचा आहे, हा, तर तो काय करतो की तिथं तर प्रोजेक्ट कुठला डेव्हलप होत नाहीये, तर तो रिसेलचाच फ्लॅट मग प्रेफर करतो. बरं, एक रिसेलचा फ्लॅट घ्यायचा अजून एक दुसरं एक तुम्हाला मी वेगळा विषय येस सर, सांगतो. येस येस. की आता समजा जे बेसिक पिंपरी चिंचवड शहर होतं, ज्याला आपण पिंपरी म्हणूयात, चिंचवड म्हणूयात, भोसरी, जिथं अराउंड 1990च्याच काळात हा भाग विकसित झाला, डेव्हलप्ड झाला, बरोबर बरोबर. आणि इथं आता रिडेव्हलपमेंट व्हायला लागल्यात, जुन्याच बिल्डिंग बांधतायत आणि तिथं नवीन बिल्डिंग बांधतायत. बनतायत. तर काही लोक ह्या अँगलनी सुद्धा विचार करतायत की हा मी रिसेलचा फ्लॅट घेतो, ही बिल्डिंग येणार आहे पुढच्या 2-4-5 वर्षात रिडेव्हलप्ड होईल, आणि इथं जो आजचा माझा 1 BHK तोच मला अजून 2-4-5 वर्षांनी 2 BHK मिळेल. बरोबर आहे. म्हणजे डेव्हलपमेंट इज ऑल्सो रिडेव्हलपमेंट होत आहेत ना बऱ्याचशा गोष्टी, त्यामुळे रिसेलचे फ्लॅट पण आजकाल विकले जात आहेत. विकले जात आहे, कारण त्यांना बेनिफिट होणारच आहे. बेनिफिट होणार आहे की पुढच्या 4-5 वर्षात ही बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जाईल, त्याच्यात माझा जो 1 BHK तो 2 होईल, मे बी नवीन चांगली अजून बिल्डिंग BHK येऊ शकतो, 2 BHK का 3 BHK होऊ शकतो, असं येऊ शकतं. खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगितली सरांनी की तुम्ही रिसेलचा फ्लॅट घेताना विचार करतात की नको, वापरलाय काय केलं, बट तुम्ही जर हा विचार केला की ती बिल्डिंग जर रिडेव्हलपमेंटला जाते तर त्यावेळेस तुम्हाला बेनिफिट येतात. येस, तर तोही विचार करून तुम्ही केलं पाहिजे. हा. सर, आपण जेव्हा बघतो की एखादा व्यक्ती घर बांधतोय किंवा एखादा स्मॉल बिल्डर आहे की जो स्टार्टअप करतोय त्याचं हे, तर त्यावेळेस तो काय करतो ना, कॉस्ट कटिंग मध्ये भरपूर चुका करून कॉस्ट कटिंग करताना चुकीच्या लोकांना अपॉइंट करून टाकतो. तर तुम्हाला काय वाटतं याचा किती इम्पॅक्ट होऊ शकतो? नाही, मला वाटतं ना की म्हणजे तुम्ही कुठलंही घर बांधताय किंवा छोटी बिल्डिंग बांधताय ना, तर कित्येकदा आपल्याला अनुभव असा येतो की कन्सल्टंटला फी देण्यासाठी अनेक लोकांचं थोडंसं आखडता हात असतो. बरोबर आहे. पण म्हणजे मला आता जस्ट त्याच दिवशी आमची माझी एका मित्रावर चर्चा चालू होती की बाबा मी त्याला काय सांगितलं की तू कन्सल्टंटला आहे ना इतरांपेक्षा 1-2 रुपये पर स्क्वेअर फुटला जास्त द्यायला अजिबात म्हणजे मागं पुढे बघू नको. बरोबर आहे. तो चांगला कन्सल्टंट एखादा तुम्हाला असा चांगला मुद्दा देऊन जातो ना, तुमच्या इकडे बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शन कॉस्ट मधले लाखो रुपये वाचून जातात.
एक्झॅक्टली. म्हणजे समजा 1-2 मिनिटं आपण एक छोटंसं उदाहरण घेतलं, एखादा आरसीसी कन्सल्टंट येस सर. काय, एखादा असं म्हणूयात की 5 रुपये घेतोय आणि एखादा 6 रुपये घेतोय, की तो हा म्हणतो अरे हा 6 रुपये 1 रुपया महाग घेतोय. बरोबर आहे. पण ऍज अ कन्सल्टन्सी फी म्हणून समजा 20-25 हजार स्क्वेअर फुटाची बिल्डिंग आहे, तर तुझे 25,000 रुपये जास्त जाणार आहे. बरोबर. पण त्यांनी समजा त्याचं नॉलेज वापरून, एखादी चांगली गोष्ट वापरून, तेच जर तुझं स्टील जे पर स्क्वेअर फुटाला जाणार आहे ते कमी आणून दिलं, तर स्टीलच्या रूपात जाणारे लाखो रुपये वाचतात ना. वाचतात तिथे. हा. किंवा आर्किटेक्टला थोडेसे ऍज अ फीच्या रूपात थोडंसं जास्त पैसे गेले, बरोबर. पण त्यांनी एखादा एरिया जास्त चांगल्या प्रकारे म्हणजे काढून दिला, छान डिझाईन करून दिला, तर त्याचं पैशापेक्षा मोल जास्त मोठं आहे ना. एक्झॅक्टली. त्यामुळे कन्सल्टंटला फीज मध्ये कधी मागं पुढे नाही बघायचं. हा. त्याच्यापेक्षा तो काय मला चांगले आउटपुट देऊ शकतो ना, ते याच्याकडे जास्त बघणं इम्पॉर्टंट असतं. बरोबर आहे. असं आहे. करेक्ट. सर आता आपण या मुद्द्याकडे येऊ की मी ऍज अ कस्टमर, समजा मला आज घर घ्यायचंय, पण घर घेताना मला सर 2 बाल्कनी पण पाहिजे, मला व्ह्यू पण मोकळा पाहिजे आणि मला कार्पेट एरिया पण मोठा पाहिजे. मला बिल्डर लोक सगळे एक साथ का नाही देत? तर शेवटी आहे ना, एक प्लॅनिंगचा पार्ट येतो. मी काय म्हणतोय, जर मला एरिया पण मोठा पाहिजे, 2 बाल्कन्या पण पाहिजे, तर मग या सगळ्यात आहे ना शेवटी एरिया, फ्लॅटचा एरिया वाढत जातो. पण एरिया वाढत गेलं की अल्टिमेटली कॉस्ट वाढते, आणि मग त्या एका कॉस्टच्या किंवा एका बजेटच्या बाहेर गेलं तर मग ते विनाकारण जास्त महाग होतं, किंवा त्या बेअरिंग कॅपॅसिटीचा तिथं कस्टमर पण नसू शकतो. शेवटी अभ्यास काय करावा लागतो की त्या एरियातल्या लोकांची बेअरिंग कॅपॅसिटी काय आहे, किंवा कितीपर्यंत त्यांचं घर घ्यायची फायनान्शियल कॅपॅसिटी आहे, त्याच एरियात मग घर बसवायला लागतं. हा सगळा अभ्यास करावा लागतो की बेअरिंग कॅपॅसिटी काय आहे, मला काय स्क्वेअर फुटाची घरं तिथं बसवायची आहे. बरोबर आहे. तर समजा आपण सहज म्हणलो की एखाद्या ठिकाणी एखाद्या एरियात बाबा 50 ते 60 लाखाचीच घरं खपतात, असं आपण 2 मिनिटं विचार केला, आणि आपण तिथं 2.5-3 हजार स्क्वेअर फुटाचं घर काढत बसलो की जिथं 1.25 कोटी ज्याचं प्राइसिंग जात आहे, बरोबर आहे. तर ते नाही चालणार ना. नाही. शेवटी प्राइसिंग आणि एरिया याचा सुवर्ण मध्ये साधायला लागतो. बरोबर आहे. मग हे सगळं जुळवणं हे एक मोठी कसरत असती. मग त्याच्यात ते प्लॅनिंग पण छान बसलं पाहिजे, 2 बाल्कन्या पण देता आल्या पाहिजेत, असं हा सगळं ही कसरत असती. तो हे वाटतं. त्याच्यामुळे मग म्हणजे ह्या सगळं बसवण्यासाठीच म्हणजे सगळं एक सुवर्ण मध्ये ज्याला म्हणतो, कॉस्ट पण ऍज वेल ऍज एरिया पण, बरोबर आहे. ऍज वेल ऍज मला जास्तीत जास्त ओपन स्पेस मिळली पाहिजे, बरोबर आहे. हे पण हा सगळं प्लॅनिंगचा प्लॅनिंगचा पार्ट. हा राईट. स्विमिंग पूल किती महत्वाचा वाटतो ऍज अ अम्युनिटी मध्ये? म्हणजे मला पर्सनली विचाराल तर मी ऑलरेडी याच्यावर 1-2 रील केल्या, पण तुम्हाला काय वाटतं? म्हणजे एक आता ह्याच्यात 2 मुद्दे लक्षात घ्या. समजा मला स्वतःला फ्लॅट घ्यायचा आहे आणि तिथं स्विमिंग टँक असावा का? आता माझे अनेक मित्र आहेत की आज मोठ्या सोसायट्यांमध्ये राहत आहेत आणि त्यांच्या सोसायट्यांमध्ये स्विमिंग टँक आहे, पण मला माझे स्वतःचे मित्र असे माहिती आहेत की यांनी ते 2-2 वर्ष त्या स्विमिंग टँकचं तोंड पण नाही बघितलेलं, आणि महिला तर चुकूनही जात नाही सर. जातच नाही जात. नाही जात. तर म्हणजे मी असं बघतो की जेव्हा आपण ते घर घेतो ना, तेव्हा आपण खूप एक्साइट असतो की हा स्विमिंग टँक आहे हे ते, पण ऍक्च्युली ज्या दिवशी मला वापरायचं आहे का, तर मी बघितलेच होता की कित्येक जणांनी ते स्विमिंग टँक वापरलेले नाही, वर्ष 6-6 महिने त्या स्विमिंग टँकचं तोंड पण बघितलेलं नाही. बरोबर आहे. पण समजा तुम्ही ते वापरत नाहीये म्हणून मग त्याची मेंटेनन्स कॉस्ट तुम्हाला चुकणार आहे का? जातोच. पण नाही चुकणार. मला त्याचे मेंटेनन्स तर पे करावाच लागणार आहे. बरोबर आहे. हा विषय. करेक्ट. त्यामुळे मग मला म्हणजे, आणि कित्येक स्विमिंग टँक मी असे बघितले डोळ्यांनी की बाबा त्या स्विमिंग टँक मध्ये भविष्यात आणून माती भरून टाकली आणि त्याच्यावर गार्डन केलंय. हा मी डोळ्यांनी बघितलेला अनुभव सांगतो की 2 गोष्टी, त्याचा मेंटेनन्स होत नाहीये, त्याची मेंटेनन्स कॉस्ट खूप हाय आहे, त्याचा तेवढं यूज करणारी लोकच नाहीयेत, म्हणून मग स्विमिंग टँक बंद सुद्धा केलेत. बरोबर आहे. तसं जर फायनान्शियली बघसाल किंवा यांनी प्रॅक्टिकली विचार करसाल ना, तर स्विमिंग टँक एवढा काय इम्पॉर्टंट किंवा इम्पॉर्टंट वाटत नाहीये, किंवा कारण मेंटेनन्स कॉस्ट वाढायला कारणीभूत ठरतोय. बरोबर आहे. असं आहे. येस सर. आता आपल्या प्रोजेक्ट बद्दल जर बोलायला गेलं, शुभारंभ क्लारा, तर त्याबद्दल काय सांगाल सर? तो प्रोजेक्टला तुम्ही काय विचार केला होता, की म्हणजे सुरुवात कशी होती? की खूप मोठा, किती फ्लोअरची बिल्डिंग ती? शुभारंभ क्लाराची आपली 27 मजली 27 मजली बिल्डिंग आहे सर. तर त्याच्यामध्ये तुम्ही काय विचार करून ती बिल्डिंग बनवली सर, आणि काय काय फॅसिलिटीज वेगळं काय देताय तुम्ही रावेरमध्ये जर विचार केला आपण तर? आता काय झालंय ना, जसं आपण म्हणलो की आपण 27 मजले चाललोय, पण कधी कधी असा विचार आला की यार खरंच त्या समजा फ्लॅट मधल्याला म्हणजे खाली आपण जसं म्हणलं की अम्युनिटीजचा वापर कमी होतो, तर मग ग्राउंड वरती जाऊन ते अम्युनिटीज वापरणं वगैरे शक्य होईल ना होईल माहित नाही. त्यासाठी आता आपण क्लारात, जसं मी तुम्हाला म्हणलं, आम्ही 17 फ्लोअर एक अम्युनिटी फ्लोअर स्पेशल क्रिएट केलेलं आहे. म्हणजे मला बिल्डिंग सोडून बाहेर जायचं नाहीये, किंवा माझ्या घरात लहान मुलगा आहे त्याला पण मला गार्डन मध्ये नाही सोडायचंय एक याच्या विषयाने वेळायला,
तर बिल्डिंगच्याच आतमध्ये 17वा मजला हा स्पेशली अम्युनिटी फ्लोअर आहे. तिथं प्ले एरिया आहे, ओके. लायब्ररी आहे, रेस्ट रूम दिलेली आहे, सोसायटी ऑफिससाठी तिथं स्पेशली स्पेस दिलेली आहे. हे त्यासाठी मला बिल्डिंग सोडून जायचीच गरज नाहीये. बिल्डिंग मध्येच या सगळ्या गोष्टी मी सगळ्या गोष्टी तुम्ही आपण तिथं डिझाईन केल्या. म्हणजे तिथंच सगळ्या गोष्टी, छोटासा इंडोर प्ले एरिया आपण दिलेला आहे. ओके. असं हे सगळ्यात महत्वाचं आपण इम्पॉर्टंट एक विषय 2BHK 3BHK कसं आहे तिथं आपलं? आपले तिथं 2BHK आणि 3BHK फ्लॅट्स आहेत. दोन्ही आहेत. दोन्ही प्रकारचे फ्लॅट्स. बरोबर. येस. सर आजकाल तुम्ही बिल्डर लोकांनी 1BHK बनवायचं का बंद केलंय? नाही, 1BHKचं सगळ्यात पहिलं तर मी जसं तुम्हाला म्हणलं की शेवटी हा मागणी आणि सप्लायचा गेम आहे. सगळ्यात पहिले तर 1BHK ची डिमांड कमी आहे. विकत घ्यायला नाही, विकत घ्यायला कुणी नाहीये. रेंटवर खूप रेंटवर चांगलं मागताय. सर, हा. पण विकत घ्यायला नाही. म्हणजे मी आजची रील ती शूट केलेली हा, आहे हा. की रेंटल तुम्हाला चांगलं मिळत आहे बरोबर. 1BHK ला, पण बरोबर. विकत घेणारे लोक कमी. सांगतो ना, दोन गोष्टी. सगळ्यात पहिले तर मागणी नाहीये 1BHK ची. हा सगळ्यात पहिला विषय झाला. येस सर. दुसरी गोष्ट, आज ज्यावेळी ॲज अ बिल्डर प्लॅनिंग बसवतोय ना, तर आज सगळ्यात मोठं चॅलेंज येत आहे की पार्किंग. ओके. ओके. हा. तर ज्यावेळी मी 1BHK फ्लॅट बसवतो त्यावेळी नंबर ऑफ फ्लॅट्स वाढतात. ओके. मग त्यामुळे त्या प्रमाणात वाढणारे नंबर ऑफ पार्किंग्स वाढतात. मग ते पार्किंग बसत नाही. त्यामुळे मग बिल्डर ते पण अवॉइड करतात. 2BHK 3BHK बसलं म्हणजे तसं व्हॉल्यूम कमी होतं आणि त्या प्रमाणातले पार्किंग पण बसतात. बरोबर आहे. हा एक दुसरा त्याचा बेनिफिट होतो. तिसरी गोष्ट काय झाली ना, जर आपण थोडंसं वेस्ट पुण्याचा विचार करायला गेलं तर जो काय रेट वाढतोय, जे काय झालंय, तर अगदी 1BHK बसवायला जरी गेलं ना तरी तो जातो 45 लाखापर्यंत 1BHK जातो. 40-50 पर्यंत. मग त्याच्यापेक्षा 2BHK थोडा स्मार्टली डिझाईन केला तर 60-65 लाखापर्यंत एक थोडासा कॉम्पॅक्ट 2BHK बसून जातो. बरोबर आहे. पण जी आज छोटी फॅमिली आहे ज्याला 1BHK घ्यायचा आहे, त्याला 5-10 वर्षांनी परत एखादा 2BHK घ्यावाच लागतो ना. घ्यावाच लागतो. तर आम्ही सजेस्ट करतो की थोडं आज स्ट्रेच कर, पण आज 2लाच जा. बरोबर. त्याची भविष्याची गरज आहे. आज थोडं स्ट्रेच होईल पण 2BHK होऊन जातो. बरोबर आहे. अशा ह्या सगळे दोन आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये असं पण न्यूक्लिअर फॅमिली नाही, आपण एखादा वाढत चाललंय. ते नका करू. 2BHK मध्ये तुमचे आई वडील, तुम्ही मुलं सगळे मिळून राहू शकतो. बरोबर आहे. इन्स्टेड ऑफ दॅट 1BHK चे 2 फ्लॅट घेतात. आणि दुसरं आता काय झालंय ना की आफ्टर करोना आपण जसं म्हणतोय की म्हणजे प्रायव्हसी किंवा हायजीन याचं सगळ्याचं महत्व खूप वाढलेलं आहे. शिवाय वर्क फ्रॉम होम वाढलेलं आहे. म्हणजे अगदी 2BHK घेतला तर माणूस काय म्हणतो, एक बेडरूम मी ॲज अ बेडरूम म्हणून वापरतो, दुसऱ्या बेडरूम मध्ये मी कामासाठी वापरेल, असं पाहिलं सर. असाही यूज होऊन जातो. राईट. त्यामुळे 2BHK शेवटी डिमांड जास्त 3BHK वाढली आहे. त्यामुळे तो सप्लाय जास्त वाढलाय आणि 1 त्या प्रमाणात थोडा कमी झालेला आहे. कमी झालाय. खरे. सर थोडं प्रीमियम मार्केटमध्ये जर बघितलं आपण, म्हणजे तुम्ही पुण्यामध्ये लहानपण पण तुमचं पुण्यात गेलं आणि तुम्ही आजपर्यंत पाहिलेला सगळ्यात कॉस्टलीएस्ट फ्लॅट किती पैशांचा होता, किती रुपयांचा होता? मला असं वाटतं ना की मी पुण्यामध्ये मध्यंतरी एक फ्लॅट बघितला होता. अराउंड त्याची 8-8.5 कोटी व्हॅल्यू होती. ओके. त्याच्यापेक्षाही भारीतले व्हॅल्युएशनचे फ्लॅट आहेत, पण जो मी स्वतः बघितला असे म्हणावं लागेल ना तर 8-8.5 कोटी व्हॅल्युएशन होतं. काय वेगळं होतं त्या फ्लॅटचं? जर वेगळं काय म्हणसाल तर मी म्हणेल की सगळ्यात पहिलं तर एका फ्लोअरला एकच फ्लॅट. ओके. त्याला अटॅच स्वतःचा ओन स्विमिंग टँक होता आणि रूम साइजेस एकदम चांगल्या मोठ्या. त्याला वॉक इन वॉर्डरोब्स, स्वतःचे बाथरूम मध्ये पण माझा म्हणजे काय म्हणूयात ना की WCचा एरिया वेगळा, बाथ एरिया वेगळा, म्हणजे अगदी लॅविश वेगळ्या लेवलचं काम केलेलं होतं. पार्किंग तुम्हाला पूर्णपणे तुमचे अलॉटेड, असं प्रकारचं प्लॅनिंग केलेलं होतं. प्रॉपरली हे होतं. 8-8.5 कोटी पर्यंत. काय वाटतं सर, जर फ्युचरचा विचार केला तर पुण्यामध्ये मॅक्झिमम प्राइस किती जाऊ शकते फ्लॅटची? एकदम प्रीमियम सोसायटी बनू शकते का? अतिशय प्रीमियम बनू शकते ना, का नाही बनू शकत? आहे ना, बाहेर आहे का सर? बाहेर आहे ना. ठीक आहे, त्याचा टक्का कमी असेल ऍज कम्पेअर टू मुंबई मी बोलतो. आहे ना, म्हणजे टक्का थोडासा कमी असेल, पण प्रीमियम घेणारे कस्टमर आहेत ना. तुम्ही आज काही डेव्हलपर बघा ना, मोठमोठे डेव्हलपर, म्हणजे आता पंचशील सारखे किंवा ABIL सारखे लोक प्रीमियम मध्येच काम करतायत ना. ज्यांनी त्याचा नीच पकडलेला आहे. बरोबर. त्यांना काय बाहेर नाहीये का? आहे ना. शेवटी मला काय म्हणायचं लक्षात घ्या, आज इथं आपल्या इथं IT आहेत कंपन्या, भोसरी सारखी MIDC आहेत. तर या ITतले थोडेसे जे उच्चस्तरीय, जे उच्च पदावरची लोक, भोसरी सारख्या एरियातले जे कंपन्यांचे मालक आहेत, ते ही लोक, अशा डिमांड आहे ना या मोठ्या फ्लॅटची पण. आणि अजून ती मागणी राहणार आहे त्या फ्लॅटला, येणार आहे मागणी. एक्झॅक्टली. हो, येणार आहे. कारण आता हिरानंदानी आलं,
हा. लोधा ऑलरेडी आलं आहे. बरोबर. लोधा अजून एक्सपांड करतोय स्वतःला हो सगळीकडे. हो हो म्हणजे मोठे बिल्डर्स आता येत आहेत येत आहेत ना. मोठे, आणि म्हणजे त्यांची प्राइस रेंज ती 1.5 CR वरच आहे, म्हणजे हो 1.5. इव्हन एक सांगू का, आता पिंपळे सौदागर सारखा आपल्या इथला एरिया आहे हो सर. जिथं आता 2 BHK पण नामशेष व्हायला लागलाय. लक्षात घ्या, तिथं आता 3 आणि 4 व्हायला लागलाय. म्हणजे ते पण पिंपळे सौदागर पण आता प्रीमियम एरियाकडे जायला लागलेलं आहे. जायला लागले. असं आहे. बरं, आता तुम्ही लक्षात घ्या, ज्या मगाशी आपण 1 BHK ची चर्चा केली हा. ती परिस्थिती पिंपळे सौदागर मध्ये अबाउट 2 BHK आहे. म्हणजे तिथं 2 BHKच मिळत नाहीयेत, 3 आणि 4च आहे. ओके. असं झालंय. कारण समजा जी लोक सुरुवातीला आली त्यांनी स्वतःचे पहिले 2 BHK फ्लॅट घेतले, पण त्यांना आता मोठ्या फ्लॅटमध्ये अपग्रेड व्हायचं आहे, मोठा फ्लॅट पाहिजे. बरोबर आहे. त्यामुळे मग आता तिथं 3-4 BHK ह्याची डिमांड Correct, correct. तसेच फ्लॅट तिथं अवेलेबल होते. अवेलेबल आहे, आणि एरिया पण प्रीमियम आहे म्हणजे. एरिया प्रीमियम आहे. Yes. खूप चांगले डेव्हलपर्स तिथं काम करतायत. इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं डेव्हलप आहे बरोबर. सौदागरचं. बरोबर. तर बाकी आपण बघतोय चांगले मॉल्स तिथं आलेले आहेत, चांगले चांगले ब्रँड्स ब्रँड आलेले आहेत. Connectivity कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे. जबरदस्त आहे. मला इकडे पुण्यालाही जाता येत आहे, इकडे हायवेला जाता येत आहे, राईट. हिंजवडीचा अप्रोच जवळ आहे. हो. त्यामुळे म्हणजे Crowd सौदागर पण सगळं. खूप चांगलं हो, आहे. हो. पिंपळे सौदागर इज द बेस्ट येस, इन्व्हेस्टमेंट, म्हणजे ज्यांना करायची ते करू शकतात. प्रीमियम प्रीमियम सेगमेंट मध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणून चांगला ऑप्शन आहे. चांगले फ्लॅट्स तिथं अवेलेबल आहे. असं होतं. सर, बालेवाडी बद्दल जर विचार केला आपण थोडं, तर बालेवाडी हे असं मार्केट मला वाटतं की म्हणजे खूप प्रीमियम मध्ये कन्सिडर होतं, बट रिकामे प्लॉट भरपूर दिसत आहे सर आजकाल. रिकामे प्लॉट असले तरी काय होतंय ना, आता दोन गोष्टी आहेत की बाबा तिथं जसं आपण म्हणलो की रेट खूप हायर साईडला असल्यामुळं हा. तसेच प्रोजेक्ट डेव्हलप्ड होत आहेत. हा. आणि शिवाय काय म्हणूयात ना की काही लिटिगेशन्स किंवा काय त्याच्यामुळे काही आहे. थांबलेले हा. प्लॉट्स काही असू शकतात. बरोबर आहे. असं आहे. सर, आता लिटिगेशन हा असा मुद्दा होतो की जो सामान्य व्यक्तीला नाही समजायचा. हम्म. तुम्ही बिल्डर आहे, तुम्ही रोज वकिलांसोबत असतात, तुम्ही मोठमोठ्या म्हणजे कंपन्यांसोबत तुमचं हे असतं, वेगवेगळ्या बिल्डर लोकांना पण तुम्ही भेटत असतात, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे लिटिगेशन. पण एखादा सामान्य व्यक्ती जेव्हा फ्लॅट घ्यायला जातो, तर अशाही काही बिल्डिंग असतात ज्याच्यावर लिटिगेशन्स असतात. बरं. मग त्याने ते कसं बघावं, तुम्ही काय सांगाल ऍज अ बिल्डर? तुम्ही त्या लोकांना कसं सजेस्ट कराल की याला लिटिगेशन असेल तर नको घ्यायला? बरोबर. माझा अगदी त्याच्यात सिम्पल फंडा मी काय सांगतो माहिती का सगळ्यांना, की बाबा तुम्ही ज्यावेळी घर घेणार आहे ना, तर त्यातले 20% पैसे तुम्ही देणार आहे, 80% तुम्ही बँक फायनान्स करणार आहे. आपण एक एक्झाम्पल घेऊ. येस, येस. म्हणजे बँक फायनान्स म्हणजे तुमच्यापेक्षा बँक जास्त तिथं पैसे देणार आहे. बरोबर. एक्झॅक्टली. तर तुमची ती फाईल सरळ सरळ उचला आणि बँकेत द्या, आणि बँकेला सांगा की याच्यावर मला बँक लोन किंवा फायनान्स होणार आहे का. मला काय यायचं की आपण एक सर्वसामान्य म्हणून माझ्याकडे ते अवेलेबल नाही ना. बँकेला तुम्हाला कर्ज द्यायचं, बँकेची लिगलची टीम आहे, सगळं आहे. बँक त्यांच्या लेवलला व्हेरीफाय करते. बरोबर. लिगली प्रोजेक्ट ओके आहे का, ऍज पर रेरा आहे का, काही लिटिगेशन्स नाही ना, सगळ्या गोष्टी नियमाप्रमाणे झाल्यात ना, हे व्हेरीफाय केल्यानंतरच मग बँक लोन ऑफर करते. म्हणजे ज्यावेळी बरोबर. असा बराच वेळा अनुभव आहे की जिथं बँक लोन होऊन जातं तसं तिथं काही नसण्याची शक्यता बऱ्यापैकी असते. असं एक थोडंसं कन्सिडर करायला हे सिम्पल वे, अगदी सिम्पल, फार डोकं मला लावायचं नाही. सामान्य लोकांसाठी ही एकदम सिम्पल ट्रिक लाईन आहे की जी तुम्ही क्रॉस केली तर ओके, बँकेने लोन अप्रूव्ह केलं म्हणजे झालं. हा, म्हणजे मग झालं. म्हणजे मी म्हणेल 100% नाही, हा. पण 95-99% हा फंडा मला काही हरकत नाहीये. एक्झॅक्टली. असं फार डीप मध्ये जर मला जायचं नाही. बरोबर आहे. असं आहे. बिल्डर बनायचं असेल तर राजकारण्यांचा सपोर्ट लागतोच का? काय असं नॉट नेसेसरी ना. काय म्हणजे जर व्यवस्थित मी काम करतोय, माझे व्यवहार चांगले आहेत, लिगली व्यवस्थित सगळ्या कामं करतोय, तर म्हणजे गरज म्हणसाल तर गरज आहे का? नाही, गरज मी म्हणेल गरज नाहीये. व्यवस्थित काम करायचंय, आपल्याला व्यवसायाला व्यवसायात पाहिजे. मग राजकारण त्याच्यात वेगळं राहिलं पूर्णपणे. बरोबर. गरज आहे का? तर मी म्हणेल गरज नाहीये. असं आहे. जर तुम्हाला नीट व्यवस्थित काम करायचं तर तुम्ही करताय तुमचं व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी प्रॉपर आहे, तर काय म्हणजे काय गरज आहे, इश्यूज नाही येणार तुम्हाला. येस येस, करेक्ट. बरोबर. सर, पार्किंग हा खूप मोठा मुद्दा बनतो आणि हा बिल्डरची डोकेदुखी बनतो. बरोबर. मी ऑब्झर्व केलेलं आहे. येस. तर सर, हे कशामुळे असं होतंय? काही रूल्स चुकीचे ठरवले गेले का गव्हर्नमेंट कडून आजपर्यंत, किंवा ते स्पेसिफिकली नाही ठरवले गेले पार्किंगच्या बद्दल म्हणून इश्यू वाढतायत का? आणि काय रूल आहे ऍक्च्युली पार्किंग द्यायचा? ऍक्च्युली आता पूर्वीपर्यंत कसं होतं सांगू का, सँक्शनिंग फक्त म्हणून 2 मिनिटं आपण बघूया. हा सर. तर PCMC किंवा पुण्याचं जे काही XYZ आहेत सँक्शनिंग, ते काय म्हणतायत, तुमचे नंबर ऑफ फ्लॅट्स जेवढे आहेत त्याच्या 50% पार्किंग असेल तरी पुरे आधी म्हणायचे. हा, ऍज पर सँक्शन. पण जसं नंतर आता रेरा आलं,
तर रेराने आता नवीन त्यांच्या ह्याच्यात पण अपडेशन केलं की बाबा जेवढे तुमचे फ्लॅट्स आहेत तुम्ही त्याला पार्किंग देताय आणि त्याचं अलॉटमेंट त्याला देणं गरजेचं आहे. हे आता रेराने अलॉटमेंट रेरा आल्यानंतर आल्यानंतर फ्लॅटचं अलॉटमेंट द्यायला चालू केलं. हा त्यामुळे आता तर आपण नियम असा ठेवतोच की बाबा म्हणजे 100% लोकांना पार्किंग पाहिजेत. बरोबर आहे. अदरवाईज मग तुम्ही कस्टमरला क्लिअर कट अंडरस्टँडिंग पाहिजे की तुला पार्किंग नाहीये, मी तुला विदाऊट पार्किंग फ्लॅट देतोय. असं आणि द्यावं तसं लागेल. ऍग्रीमेंट मध्ये पण येतं ना, पार्किंगचा स्लॉट असतो तिथं नो, संपला विषय. म्हणजे हे क्लिअर कट अंडरस्टँडिंग आपण देऊ शकतो. देऊ शकतो. मग सर काही लोकांचं असं म्हणणं असतं की आम्हाला मोठी हवी, छोटी हवी, हा, हा. मग ते पण मग बिल्डरवर डिपेंड असतं का की प्रत्येकाला सेम मेजरमेंटचीच पार्किंग दिली जाते? नाही, आता काय होतं सांगू का, प्रॅक्टिकली विचार करायला जर आपण गेलो ना तर प्रत्येकाला सेम एरियाच पार्किंग मिळेल याची गॅरंटी नाही देऊ शकत. हा. कारण सांगतो, शेवटी बिल्डिंगच्या लाईनच्या आतमधला आपण विचार केला तर कॉलम तर काय माझ्या फिक्स अंतरावर नाहीये, ते पुढे मागे अंतरावर आहे. एक्झॅक्टली. एखाद्या कॉलमच्या मधलं डिस्टन्स 10 फूट असू शकतं, एखाद्याच्या मधलं 12 फूट असू शकतं, तर एखाद्याच्या मध्ये 16 पण असू शकतं. शेवटी हे सगळं मॅनेज करून पार्किंग द्यायचे. त्यामुळे प्रत्येकाला एक्झॅक्ट एरिया मिळेल पण का? हा बिल्डरला डोकेदुखी सर. हा, थोडंसं डोकेदुखी आहे, पण मला काय वाटतं ना, त्याच्यावरती जर तुम्ही व्यवस्थित मायक्रो प्लॅनिंग केलं ना तर ही डोकेदुखी आपण कमी करू शकतो. कमी करू शकतो. आता इव्हन आम्ही पण काय करतो मी तुम्हाला सांगतो की मी डे 1 लाच म्हणजे कस्टमरला ऍग्रीमेंट म्हणजे प्लॅनिंग जो काय पार्किंगचा प्लॅन आहे का तो त्याच्या समोर ठेवलेला असतो. त्याला मी पार्किंगचा चॉईस देतो की तुला कुठलं पार्किंग पाहिजे तू ठरव. ओके. बिफोर म्हणजे बुकिंगच्याच वेळेत किंवा बिफोर ऍग्रीमेंट बरं बरं. त्यांनीच पार्किंग सिलेक्ट करतो आणि त्याचा प्लॅन म्हणजे पार्किंगचा प्लॅन मी त्याच्या ऍग्रीमेंट बरोबर जोडलेला असतो. हा, म्हणजे माझ्या इथं सगळ्यात म्हणजे माझी डे 1 पासूनची माझी प्रॅक्टिस आहे हे खूप इम्पॉर्टंट. की माझ्या ऍग्रीमेंटलाच मी प्लॅनिंग जोडलेलं असतं. बरोबर. म्हणजे मग हे प्रश्नच नाही की नंतर मग या माझ्याकडे मग मी जे कुठलं तरी चॉईस करून देईल. तुम्ही ज्या वेनी म्हणजे काय म्हणतात ना, ज्या प्रायोरिटीने किंवा ज्या यांनी येत गेले तसे तसे मी प्रत्येकाला पार्किंग अलॉट करत गेलो. म्हणजे मी सुरुवातीलाच ते सॉर्ट केलंय. बास, फर्स्ट कम फर्स्ट बेसिस वरती पार्किंग, बाबा हे अवेलेबल आहेत, यातलं कुठलं पाहिजे घे, तुला कॉल आहे. बरोबर आहे. असे मग शेवटी नंतर आपल्याकडे काहीच राहत नाही ना, हेच दिलंय तेच दिलंय. करेक्ट. हे तुमचा चॉईस आहे, तुम्ही घेतलेला चॉईस आहे. बरोबर आहे. असं हे होतं. सर तुमचा आता एक 15-20 वर्षांचा अनुभव बघितला आपण पूर्ण सिव्हिलचा बिल्डर लाईन मधला, तर पोझिशन डेट बद्दल तुम्हाला काय वाटतं की बिल्डर एक कमिट करतो, रेराच्या आधी या गोष्टी जरा जास्त होत्या, बरोबर. बट तुम्ही स्वतः आपला शुभारंभाचा पण जर आपण विचार केला तर तुम्ही पोझिशन पर्यंत म्हणजे पोझिशन डेट जी ठरलेली असते ऍज पर रेरा इथपर्यंत तुम्ही फ्लॅट देतात? हो हो, म्हणजे आजपर्यंत जर आमचा अनुभव जर तुम्ही बघितला तर जी काही डेट ऑफ पोझिशन सांगितली आहे एक तर त्याच वेळी किंवा कधी कधी काही केस म्हणजे त्याच्या आधी पण पाहिलंय मी. त्या पोझिशन आपण दिलेल्या आहेत. बरोबर आहे. असं झालेलं आहे ना. एक्झॅक्ट. हो, तर त्यात आणि मला वाटतं ना ह्याच्यातला सगळ्यात म्हणजे काय म्हणणार ना, रिअल इस्टेट किंवा फ्लॅटच्या ह्याच्यातला महत्वाचा सगळ्यात की पॉईंट पोझिशन किंवा महत्वाचा विषय काय असतो ना, टाइमली पोझिशन. टाइमली पोझिशन. मला वाटतं इन जनरल लोकांनी पण ज्यावेळी फ्लॅट्स घेतात ना त्यांनी या गोष्टी चेक करू शकता कुठल्याही बिल्डरच्या, बरोबर आहे. किंवा टाइमली पोझिशन दिलेत का, तर ह्याच्यावरच बऱ्याचशा गोष्टी म्हणजे बिल्डरचं रेप्युटेशन समजून जातं की टाइमली पोझिशन हे दिलंय का, याच्यावरच बऱ्याचशा गोष्टी सॉर्ट आउट होऊन जातात. असं. सर सोसायटी जेव्हा म्हणजे पोझिशन दिले जातात आणि त्याच्यानंतर किती वर्ष बिल्डरचं काम असतं की त्याने त्या म्हणजे त्या बिल्डिंगकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे इन केस ऑफ लिकेजेस झालं, त्याच्यानंतर काही इश्यूज आले, इलेक्ट्रिसिटीचे इश्यूज येतात, कधी जनरेटरचे इश्यू येतात, तर बिल्डर कधीपर्यंत ऍज पर रेरा म्हणजे तर कधीपर्यंत बिल्डरचं काम असतं की त्याने ते ओव्हरलुक केलं पाहिजे? ऍक्च्युअली आता ह्याच्यात रेरा सुद्धा काय म्हणते माहिती का, 3 ते 5 वर्ष बिल्डरनी ह्या गोष्टी बघायच्यात. पण बघायच्यात म्हणजे याच्यात काय लोक कधी कधी त्याचा चुकीचा पण अर्थ काय घेतात माहिती का, की याच्यात डिफेक्ट हा एक वेगळा विषय, स्ट्रक्चरल डिफेक्ट हा एक वेगळा विषय. बरोबर आहे. आलं का लक्षात? तर जर स्ट्रक्चरल डिफेक्ट काही आला ना, म्हणजे आरसीसी ला कुठं काय क्रॅक्स गेलाय, काय गेलाय, तर तो व्यवस्थित बिल्डरला सॉर्ट आउट करायचा आहे. पण किरकोळ काही गोष्टी झाल्या ना तर त्या कधी कधी कस्टमरला सॉल्व्ह कराव्या लागतात. पण आपण म्हणजे आता आमचा पर्सनल अनुभव असा आहे ना, तर काही काही छोट्या छोट्या गोष्टी आहे ना, आम्ही म्हणजे आज रेरा जरी आहे मी म्हणे, समजा ज्यावेळी रेरा नव्हतं ना त्यावेळी पण आम्ही आलो ना तर कित्येक कस्टमरला काही किरकोळ कामं करून द्यायची तर करून द्यायची. पण याच्यात कधी कधी काय असतं ना, थोडंसं ऍज अ कस्टमर कडून पण काही वेळा पॉझिटिव्ह अप्रोच लागतो. पॉझिटिव्ह म्हणजे मी काय बघतो लक्षात घ्यायच्यात,
समजा एखाद्याच्या घरी एखादा नळ लीक झालाय, ओके, पण त्याला प्लंबर अप्रोचेबल होत नाहीये, म्हणून समजा त्यांनी मला टच केलं, तर मी चल माझ्या कॉन्टॅक्टमध्ये एखादा माझा प्लंबर आहे, तर मी त्याला पाठवलं, तर त्याच्याकडून तो रिपेअर करून घेतला. बरोबर. पण एखादा माणूस आलाय गेलाय, एक त्याला आपण थोडस जर काहीतरी त्या प्लंबरच्या याच्यापुरते दिले, तर तो पण खुश होतो. हा शेवटी या दोघांच्या बाजूनी तराजू मेंटेन ठेवला तराजू. पाहिजे. नुसतंच बाबा बिल्डरची जबाबदारी आहे, त्यांनी करूनच दे रे, हे असे असं करून आडमुठेपणा करून पण आडमोठेपणा करून नाही चालत. नाही चालत. हा शेवटी समतोल बरोबर. साधला गेला. नाही तर कधी कधी घरातलं सॉकेट चालत नाही, बटन चालत नाही, तर बिल्डरला कॉल, हे काय बसल. हा हा हे बेसिक द्या ना, तिथे इलेक्ट्रिशियन येतो, नंतर पीओपी कर. पण आता काय होतं ना, सगळ्या समजा आता तुम्ही लिफ्ट घ्या, टीजी घ्या, या सगळ्या गोष्टीच्या तशा 1 वर्षाच्या पूर्ण वॉरंटीज येतात. त्याच्यानंतर एएमसी कराव्या लागतात पूर्णपणे व्यवस्थित मेंटेन करण्यासाठी. बरोबर. त्या पण सोसायटीनी व्यवस्थित केल्या गेल्या पाहिजे. मेंटेनन्स पण केलेला पाहिजे. मेंटेनन्स पण एक महत्वाचा विषय आहे ना. बरोबर आहे. असा विषय. बिल्डरची तशी महत्वाची जबाबदारी काय, कुठला स्ट्रक्चरल डिफेक्ट काय आला तर तो व्यवस्थित क्लिअर करून द्यायचा. असा ऍक्च्युली त्याच्या मागे थॉट आहे. पण लोक ते काही झालं तरी किरकोळ गोष्टींना अप्रोच करतात. दॅट्स नॉट वे. पण देतात बरेचसे. मला आता असं अनुभव आहे की बरेचसे बिल्डर करून काय असं नाही. कारण बिल्डरला पण अजून 10 बिल्डिंग बांधणार ऍक्च्युली. आणि काय असतं माहितीये का की हाच मला काय वाटतं माहितीये का की चला माझ्या एखाद्या कस्टमरने सांगितलं ना, तर मी करून देतो की ह्यातूनच माझं रेप्युटेशन बनत असतं. उद्या देवी तोच कस्टमर उद्या त्याच्या एखाद्या भावाला, काकाला, मामाला सजेस्ट करत असतो की घे याच्याकडे. वर्ड ऑफ माउथ खूप बिग थिंग आहे. ऍक्च्युली दिस इज इनडायरेक्ट मार्केटिंग. हेच. आणि मी काय म्हणतो, समजा आपल्यासारखा बिल्डर आज खूप मोठा ब्रँड अँबॅसिडर नाही मी अपॉइंट करू शकत. मी शाहरुखला माझा ब्रँड अँबॅसिडर घेऊ शकतो का? आज नाही घेऊ शकत. बच्चनला घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. पण माझे कस्टमर हेच माझे ब्रँड अँबॅसिडर असले पाहिजे. एक्झॅक्टली. की तेच माझं प्रोडक्ट म्हणजे काय करतायत की 10 लोकांना सांगतायत अरे चांगलं आहे, घे फ्लॅट त्यांच्याकडे, काय अडचण नाहीये. मी म्हणतो तेच माझे ब्रँड अँबॅसिडर आहे. येस. त्यांनी माझं प्रोडक्ट बघितलंय, राहिलंय, व्यवहार केलाय, अनुभवलंय. बरोबर आहे. ह्याच्यापेक्षा मोठा ब्रँड अँबॅसिडर कोण असणार आहे? चॅनल पार्टनर. तोच माझा चॅनल पार्टनर आहे, तोच माझा ब्रँड अँबॅसिडर आहे. करेक्ट. असं आहे. सर, तुम्हाला काय वाटतं चॅनल पार्टनर? आता हा प्रश्न असा होतो की तुम्ही बिल्डर आहे आणि मी सीपीचं काम करतो, तर तुम्हाला चॅनल पार्टनरची गरज वाटते का जेव्हा फ्लॅट सेलिंगच्या याच्यामध्ये? ऑफकोर्स वाटते. मला का वाटते माहिती का, ज्यावेळी मी एक सर्वसामान्य ग्राहक म्हणून विचार करतोय ना, तर मी माझं समजा रोजचं कामाचं शेड्यूल, माझं बिझी सगळं शेड्यूल हे सांभाळून मग मला काय करावं लागतं, एक दिवशी रविवारी किंवा सुट्टीच्या दिवस काढायचं, त्या मार्केटमध्ये फिरायचं, कुठं काय मिळतंय काय नाही मिळतंय हे मला माझ्या पूर्ण शहरात किंवा तिथं गावात जिथं फ्लॅट घ्यायचा तिथं फिरायला लागतं. मला R&D करत बसावं लागतं. पण ज्यावेळी मी एखाद्या चांगल्या व्यवस्थित सीपीकडे जातोय ना, तर त्या सीपीने ऑलरेडी तिथला अभ्यास केलाय मार्केटचा, की बाबा ह्या मार्केट मला इथं कितीपर्यंत फ्लॅट मिळेल, इथे कितीपर्यंत फ्लॅट मिळेल. म्हणजे वन स्टॉप सोल्युशन तुम्हाला सीपीकडे मिळून जातं, मला असं वाटतं. आणि तो तुमच्या चॉईसनुसार किंवा तुमच्या डिमांडनुसार बाबा तुम्हाला कुठला प्रोजेक्ट योग्य आहे, कुठं तुमच्या बजेटमध्ये बसेल, तुमच्या अमेनिटीजची डिमांड काय, हे तुम्हाला सजेस्ट करू शकतो. बरोबर आहे. इथं तुमची वेळ, एनर्जी ही वाचती. आणि ऍज अ सीपी पण आज कित्येक वर्ष काम करतोय ना, त्यालाही माहितीये कुठला बिल्डर चांगले आहेत, कुठले व्यावहारिक आहे, तो पण तोच सजेस्ट करतात. बरोबर. आणि इव्हन दुसरी पुढची एक गोष्ट सांगू का, मला काय वाटते, ऍज अ फायनान्शियल कस्टमरचा काहीच लॉस नाहीये ना ह्याच्यात. हे तुम्ही एक्सप्लेन करणं गरजेचं आहे सर. ऍज अ बिल्डर सुद्धा लोकांना काय वाटतं की म्हणजे जेव्हा सीपी कडून फ्लॅट घेतला जातो त्या लोकांना असं वाटतं की अरे मग बिल्डर आहे ना, सीपीचे पैसे आमच्याकडून काढतात. असं नाही, तुमचं मार्केटिंग बजेट ठरलेलं नाही. ऍक्च्युली म्हणजे तेच होतं. म्हणजे तुम्ही सीपी थ्रू फ्लॅट घेताय ना, तर त्याचं चुकीचं काही नाहीये किंवा तुमचं त्याच्यामुळे बजेट कॉस्ट वाढणार आहे असं बिलकुल काही नाहीये. असं आहे. एक्झॅक्टली. म्हणजे शेवटी सीपीनी सगळ्या मार्केटचा अभ्यास केलेला असतो, तुमच्या समोर सगळं ते व्यवस्थित प्रेझेंट केलेलं असतं. बरोबर आहे. ही त्याची कॉस्ट असते. पण म्हणजे त्याच्यासाठी कस्टमरच्या खिशातून काही वेगळी कॉस्ट जात नाही किंवा सीपीमुळे बाबा सीपीचे पैसे माझ्या डायरीमध्ये ऍड होती, ही भीती असते, ही चुकीची आहे. ती काळजी करायची नाही कस्टमरनी. बरोबर आहे. मला असं वाटतं. सर, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला आता जर पुण्यामध्ये फ्लॅट घ्यायचा आहे, तुम्ही किती बजेट पर्यंत बघाल फ्लॅट? तुमचे मल्टिपल बिझनेस आहे आता आपण तसं बघू शकतो, आणि कोणत्या एरियामध्ये तुम्ही घ्याल स्वतः? मला स्वतःला जर समजा आज घर घ्यायचं असा विचार जर मी केला ना, तर मी मगाशी जसं तुम्हाला म्हणलं की माझ्यासाठी सगळ्यात मोठी पसंती असेल वेस्ट पुणे. म्हणजे मग मी सांगतो, मी स्वतः रावेत, बाणेर, वाकड याच पट्ट्यात घर घ्यायचं प्रेफर करेल. करेक्ट. असं आहे. बरोबर आहे. सर, तुम्हाला जेव्हा आपण ओव्हरऑल मार्केटचा विचार करतो, आता समजा पूर्ण पुणे जर बघितलं
तर वाघोली वगैरे साईड पण एक हम्म. चांगली हे हो होते. हो हो तर त्या एरियामध्ये काही इन्व्हेस्टमेंटचा तुमचा प्लॅन आहे पुढे, की सध्या फोकस वेस्ट पुणे आपला? सध्या माझा फोकस वेस्ट पुणे आहे, हा पण असं म्हणूयात की वाघोली वगैरे हे एरिया पण चांगले डेव्हलप होत आहेत. हा आता मला वाटतं की आपले मेट्रो तिथं जातीये, बरोबर आहे. रिंग रोड पण त्या भागातून जातोय, हा याचं खराडीचं IT पार्क तिथं आहे. येत आहे. हा, तर तो पट्टा पण चांगला चांगला. डेव्हलप होत. आणि 1-2 दिवसापूर्वीचीच न्यूज होती सर, की पुरंदरला पण आता IT पार्क येतो. हो, पुरंदरला IT पार्क येतंय, विमानतळ येतंय, हो विमानतळ. त्यामुळे हे सगळं स्प्रेड होत जातच आहे ना. बरोबर आहे सर. आपली जी हॉटेल आहे, हॉटेल बाजी, तर हम्म. त्याबद्दल काय सांगाल? तिकडे तुम्ही किती लक्ष देतात? म्हणजे एका दिवसामधले जर तुम्ही समजा 8 तास 9 तास काम करत असाल तर किती वेळ तिकडे देतात? मला वाटतं ना, मी मॅक्झिमम माझा वेळ रिअल इस्टेटला देतो आणि हार्डली एक 10% मी माझा हॉटेल वेळ त्यातला हॉटेलसाठी देतो. ते ऑटोमेटेड करून टाकले का सर तुम्ही? ज्याला आपण म्हणत ना की टीम चांगली बिल्ड केलेली आहे आणि त्याच वेळी आपण हॉटेलला काम करतो. काम करतोय. असं. येस सर, आपला हा पहिला पॉडकास्ट होता आपल्या चॅनलवरचा, हा. आणि तू जी इन्फॉर्मेशन दिली, आपण जनरलाइज बोललो, हा, हा. जनरलाइज मार्केट बद्दल हो, बोललो. हो. लोकांना जेही प्रश्न असतील तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये करा. तुम्हाला कुठेही पुण्यामध्ये फ्लॅट घ्यायचा असेल, काही करायचं असेल तर नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकतात. सरांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर सरांचं इंस्टाग्राम अकाउंटची लिंक पण मी दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही सरांचं इंस्टाग्राम अकाउंट चेक करू शकता. ते नुसते रील बघितलं तरी तुम्हाला भरपूर गोष्टी कळणार त्याच्यातून. आणि काही प्रॉब्लेम असले, तुम्हाला काही वाटत असले एखादी गोष्ट, त्या DM करू शकतात सरांना. सर तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. येस, थँक्यू व्हेरी मच.